सुरू करू द्यायचं. येस येस मॅडम. दिभारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पंचपक्षी प्रश्नकुंडली याविषयी सरांकडून जाणून घेणार आहोत. तर प्रश्नकुंडली ही मुळात व्यक्ती प्रश्न विचारते त्या तारखेची आणि वेळेच्या आधार तयार केलेली कुंडली असते. या कुंडलीद्वारे एखादी घटना घडेल की नाही हे जाणून घेता येते. तर आपल्या नियमित कुंडलीप्रमाणेच सर्व नियम यामध्ये लावले जातात. त्यामध्ये आज आपण पंचपक्षी याचे ऍप्लिकेशन करून त्याचे विवरण कसं विवेचन करता येईल हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आजच्या लेक्चरला सुरुवात. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिला तुमचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, कुबल मॅडमचं स्वागत आहे, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण नवीन विषय आहे. विषय म्हणजे नवीन असा आहे की हे प्रश्नकुंडली ही शिकवायची राहिली होती. तर मुळामध्ये जेव्हा पंचपक्षीची सुरुवात होते त्यावेळेला आपण इंट्रोडक्शन करून दिलं होतं. पण तरी सुद्धा प्रश्न एखादा जातक आला तर जास्तीत जास्त याच्यावरती प्रश्नकुंडलीचा विचार केला जातो आणि तात्कालिक जे काही स्थिती प्रश्नकर्त्याची असेल किंवा त्यावेळीची वेळ आणि त्या दिवशीचा वार हा कोणता असेल त्याच्यावरती पक्षीची ऍक्टिव्ह असेल का, अधिकतम ज्या स्थानासंदर्भात जातक प्रश्न विचारतो त्या स्थानाला अपेक्षित धरून त्या ठिकाणी आपण त्याचं फलित कथन करायचं असतं. तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही नोट्स घ्याल त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून उत्तर कसं द्यायचं त्याचा जो काही आता जो भाग आहे ज्याला आपण सॅम्पल म्हणू किंवा तत्सम सराव म्हणू, तर त्या ह्याच्यामध्ये आपण ते हे करणार आहोत. तर त्या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा जातक आपल्याकडे आलेलं आहे. त्या जातकाच्या प्रश्नावरती आपण कॉन्सन्ट्रेट करण्याच्या अगोदर आजचा वार कोणता आहे, जसं आजचा वार सोमवार आहे, तर सोमवारच्या वेळेला आज संध्याकाळी 7:35 झालेली आहेत अशी कुंडली मी मांडलेली आहे. आता 7:35 जातक आल्यानंतर तो शुक्ल पक्ष आहे, कृष्ण पक्ष आहे, आजचं चंद्र कुठे आहे आणि त्या इत्यादी याच्यावरती उदित लग्न जे असेल ते त्याला आपण काही टाळू शकत नाही. आणि त्याला वरती लग्नबिंदू जो असेल तो त्याचा नक्षत्र आणि त्याला अनुसरून जो पक्ष असेल म्हणजे कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष त्या ह्याच्यामध्ये आताची जी स्थिती आहे त्याला अनुसरून पक्षांची निवड केली जाते. पक्षांची निवड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून जो जातक जो प्रश्न विचारेल त्यावेळेला त्याचं उत्तर कशा ह्याने द्यायचं. अधिकतम यदा कदाचित एखादं कार्य सुरू करायचं असेल त्यावेळेला त्याला जर समजा चांगला पक्षी उपलब्ध असेल, मग तो कदाचित शुक्रवारी असेल, गुरुवारी असेल, तर त्याचं जे कोष्टक आहे त्याच्यावरून त्याला आपण ते सुचवू शकतो. म्हणजे त्याला आपण थोडक्यात आपण जसा मुहूर्त काढतो तसा मुहूर्त जो आहे तो आपण त्या जातकाला अकॉर्डिंग टू पक्षी आणि जातकाचा विचार त्याने विचारलेला प्रश्न. आता याच्यामध्ये गिराड आहे, कावळा आहे, त्याच्यातून घुबड आहे, मोर आहे आणि कोंबडा आहे. हे असे पंचपक्षी आहेत. त्या पंचपक्षी मधून जे त्याला जे त्याचं काम आहे ते कोणत्या वारी तो पक्षी सगळ्यात पहिलं जे प्राधान्य आहे ते प्राधान्य शासक करता पक्षी हा कोणता आहे त्याला जास्तीत जास्त महत्व आहे. त्यानंतर पक्षी जर फिरायला गेला असेल तर कमी महत्व आहे, पण जेवत असेल तर त्याला तिथे महत्व आहे. पक्षी जर मृत असेल किंवा झोपला असेल तर त्या ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पक्ष्यांच्या अवस्था आहेत. मग समजा तुम्ही एखादा मोर पक्षी निवडला आणि तो जर मृत झाला असेल किंवा निद्रा घेत असेल तर त्यावेळेला मोर पक्षी येऊन पण त्याचा काही उपयोग होणार नाही. मग एखादं जर समजा अतिशय शक्तिशाली जर कार्य करायचं असेल किंवा त्याला ती गोष्ट मिळवायची असेल तर त्या ठिकाणी गिधाडासारखा पक्षी हा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या काळामध्ये प्रश्नकर्त्याचा प्रश्न हा कोणत्या स्वरूपाचा आहे
तो धाडसी आहे का, तो विलंब वाट पाहणारा आहे का, तो गोजीरवाणा आहे का, त्यानंतर अशा तऱ्हेने आर्थिक आहे का, किंवा एखादं संशोधन करायचं आहे का, शनीच्या अखत्यारीतला प्रश्न आहे का, शुक्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे का, धनप्राप्तीच्या संदर्भात आहे का. तर अशी सगळी जी काही पक्ष्यांची तत्व, त्या तत्वांमधून तो पक्षी काय काय करू शकेल, हे सगळं गोष्ट तुम्हाला त्या ह्याच्यातून शोधता येईल. पण पहिल्यांदा लक्षात ठेवावं की एखाद्या जातकाचा प्रश्न सोडवताना त्या दिवशी तो आलेली त्याची जी वेळ आहे, त्या वेळेला अनुसरून एखाद्या पक्षाचा जो अवधी आहे, काळ आहे, तो कदाचित 48 मिनिटं असू शकतो. तर अशा वेळेला इन बिटवीन 48 मिनिट्स तुम्हाला त्या पक्षाची ऍक्टिव्हिटी काय असू शकेल, काय असेल, त्याला अनुसरून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता इथपर्यंत तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला कमतरता वाटत असेल तर, कळलं नसेल तर अवश्य विचारा. आपल्याला चांगलं ज्योतिष शिकायचं आहे आणि चांगलं लोकांना ज्योतिषीचं सांगायचं आहे. तर काही मध्ये असं काही समजू नका की प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. ओके, बोला. सर मी विचार हा, बोला. आता आपण बऱ्याच म्हणजे पक्षनिहाय पक्षीनिहाय बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात की आर्थिक असेल तर शनीचा संबंधित शुक्रासंबंधित. पण समजा एखादा मंगळ संबंधित म्हणजे एखादी शस्त्रक्रिया संबंधित प्रश्न आला की मी शस्त्रक्रिया करायची आहे, मी कोणता दिवस निवडू, तर अशा वेळेला ही प्रश्न कुंडली मांडली तर कोणता पक्षी आपल्याला गृहीत धरायचा? आता भाग असा आहे की कोणत्या कालावधीमध्ये शस्त्रक्रिया स्मूथली व्हायला पाहिजे की नाही. होय. मग तिथे मोर, घुबड हे अतिशय नाजूक पक्षी आहेत. हा. मग त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही त्याचा विचार करू शकता. शस्त्रक्रिया कुठली दुखापत न होता त्या जातकाला लवकरात लवकर रिकव्हर व्हावी, हा. कुठलेही लसके न तोडता, हा. कुठल्याही वेदना न होता त्या ठिकाणी जर शस्त्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला मोर किंवा घुबड हे दोन पक्षी हे कोणाची हानी करत नाही. अच्छा. ओके. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. बोला. तुम्हाला विवेचन कळलं नाही तर विचारू शकता, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला उत्तर कसं द्यायचं हा जो भाग आहे. नंतर आता सुरू केल्यानंतर कुबल मॅडम पत्रिका लावतील, त्याच्यावरती सगळे पक्षी जे आहेत, पहिल्यांदा तुम्हाला मुख्य कुंडली सांगितली जाईल. त्याच्यानंतर जो तक्ता आहे तो त्याच्यामध्ये कुबल मॅडम सांगतील की ह्या पर्टिक्युलर ग्रहाला, ह्या लग्न बिंदूला हा पक्षी तिथे आहे. तर पत्रिका तारीख मांडा. तारीख तर आजची आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या ठिकाणी आजची पत्रिका मांडा तुम्ही मॅडम. बघा, आता हे आता उदित लग्न जे आहे ते मकर आहे. मकर लग्नाच्या उदित लग्नावरती आपण विचार केला तर त्या ठिकाणी लग्न बिंदू जो आहे तो 25 अंशाचा आहे. 25 अंशाला उत्तराषाढा नक्षत्र येतं का, 26-40ला नक्षत्र येतं पूर्वाषाढा नक्षत्र. कळलं का? निष्ठा ना सर. हे तर कुठलं धनिष्ठ आहे ना. नक्षत्र? किती धनिष्ठा आहे आहे. धनिष्ठा. धनिष्ठ आहे धनिष्ठा. हा, मंगळाचं. हा, 22 आहे ना? किती आहे? 25. 25. हा, 25. धनिष्ठा. मोर मोर पक्षी आहे. होय होय. बरोबर, मोर मोर पक्षी, बरोबर. हा, हा, धनिष्ठा नक्षत्र आहे प्रथम चरण. बरोबर, शिवनवमास आहे. हा, हा. आता हा लग्नबिंदू जो झाला तो मोर आहे. आता त्या ठिकाणी आत्ता पत्रिका जेव्हा आपण मांडली त्यावेळेच मोराचं राज्य होतं. आता त्यावेळेला मोर कोणत्या क्रियेमध्ये होता तर तो चार्ट आता मॅडमकडे आहे. तर मॅडम त्या ह्याच्यावरून सांग
सांगू शकते की तो जो मोर आहे तो आता काय करीत असेल. झोपलाय सर. हा, मग आता तर जो तो निद्रा अवस्थेमध्ये आहे तर त्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळणार नाही. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीतून फायदा होणार नाही. हा झाला लग्नबिंदू. बरोबर आहे. आता हाच मोर पक्षी मॅडम त्याच कोष्टकामध्ये, हा म्हणजे हा. जे कोष्टक आहे हो. त्या कोष्टकामध्ये तो कोणतं दुसऱ्या टायमिंगला जो आहे, हा हा. जसं आपण सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं राज्य असेल तर त्या ठिकाणी त्याच वेळेला, म्हणजे आता आपण जर इथे बघितलं तर आता शासनकर्ता ग्रह कुठला तरी पक्षी असणारच. आहे ना, कोंबडा आहे ना सर, 6 ते 8:34 कोंबडा आहे. Yes. म्हणजे 8:34 पर्यंत कोंबडा ह्या ग्रहाचं राज्य आहे. हम्म. मग त्या ठिकाणी कोंबड्याचे जे काही फलादेश आहेत ते जातकाला तिथे तो शुभ आहे, अशुभ नाही आहे. पण मोराचं फलित मिळणार नाही. आलेला पक्षी जो आहे तो मोर आहे, हम्म. त्याच्या विरुद्ध कोंबडा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला आता पूर्णपणे चंद्र हा कोंबडा पक्षामध्ये आहे. हम्म. कळलं. पण लग्न हे मोर मध्ये आहे आणि आता ऍक्टिव्हिटीज मध्ये शासन करता हा पक्षी कोंबडा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कोंबडा जे काही कृती करतो त्याच्याशी संबंधित तुमचा प्रश्न सुटू शकेल. सेकंड ऑप्शन, जो जेवत असेल तो पक्षी कुठला आहे मॅडम? जेवत असेल पण ह्या वेळेत नाही, मग ते आपल्याला खाली खाली जायला लागेल. हा, तेच खालीच जायला लागेल. म्हणजे हा, मग म्हणजे नाही, या जेवत. विदिन 2 आवर्स, हा विदिन हा. 2 आवर्स. हो हो, सांगते ना मुलगा. जेवत कोणीच नाहीये. नाहीये. म्हणजे फिरायला थोड्या गेलेला. थोड्या काळापुरतं आहे हे बघा. आता हे 6 ते 8:34 आहे ना, तर म्हणजे हम्म, टोटली तेवढे आवर्स, म्हणजे ते 2 तास 24 मिनिट मुलगा जेवण करतोय. हा. हम्म. आणि मग नंतर मुलगा खाना, मग ते 6 ते 6:30. मग कौवा शासन आहे पुढे 6:30 ते 6:54. मग उल्लू तो मरतोय, त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यानंतर गिद्ध फिरायला गेला, त्याचाही उपयोग नाही. आणि मयूर झोपला आहे. मग मग त्याच्यानंतर मग नंतर 8:24 ते 10:48, म्हणजे साधारण बर. रात्री झालं ना, आता ही हो संध्याकाळ. हो. तेव्हा टोटली मुलगा शासन करतोय तेवढे, बर म्हणजे दोन बर तास चोवीस बर मिनिट मग बर, तिथे ठीक आहे. हा, तिथे परत मुलगा शासन ते 8:24 ते 8:48. मग ठीक आहे. कावळा मेलाय पुढे. उल्लू पण फिरायला गेला. हम्म. ते गिद्ध झोपलाय. आणि इथे मयूर खाना खातोय 10:18 ते 10:48. हा आता असं आहे मॅडम हा की याच्या पूर्वीची जो काळ आहे हा. त्याला आपण दुपारी 12 वाजता म्हणूया. आपण आता पत्रिका ही प्रश्नकुंडली मांडले म्हणून, पण बर. दुपारी 12 वाजताची पोझिशन बघा काय आहे. ओके, 12 म्हणजे आजची दिवसाची बघावी लागेल. हो हो हो, आजचे म्हणजे जो जो असेल तो एक हो हो. नमुना म्हणून. हो ना, हो ना, एकच मिनिट फक्त. तुमच्याकडे पुस्तक आहे का? आहे ना, थांबा ना, मी बघते. हे काय, हे बघा ना, आता आपल्याला इथे आपला म्हणजे पक्षी कोंबडा आलाय ना सर, बरोबर आहे ना. मग आपल्याला शुक्ल पक्ष मुलगा सोमवार दिन में कार्य असं घ्यायला लागेल की नाही, बरोबर आहे ना. हम्म हा, मग तिथे तुम्ही 12 वाजता म्हणताय ना. हम्म. मग ते 10:48 ते 1:12, म्हणजे तो तिसरा कॉलम घ्यावा लागेल. पण मग तिथे मुलगा मरणा दाखवलंय. आणि मग मयूर खाना म्हणजे जेवतोय असं दाखवलंय 11 ते 11:30. मग हॅलो, आता एक 11 त्या, हा बोला एक मॅडम. मिनिट बोलू का? हा, बोला. बोला बोला. आपण संध्याकाळ घ्यायला पाहिजे ना, नाही नाही, 7:30ची ऐका बघ. ना, संध्याकाळच हा घेतली, पण सर म्हणाले ना की हा दिवसा पण बघा, म्हणून मी आता दिवसाचं वाचते. मी मगाशी हा, वाचलं नाही ना. कारण मी इथे रात्रीचं काढलं, मला तो फरक दिसायला लागला म्हणून म्हटलं. हा हा, मग नाही नाही. सकाळचंच बघायचं आहे ना. म्हणजे आता सर काय म्हणतायत बघू. आपण ऍक्च्युअली आजची पत्रिका घेतली ना हो, 7:35 आता त्याचं मी सात काढलं. पस्तीसची मांड हो हा सात हो पस्तीसची मांडली. हो हो पण हो. 6 ते 6:15 म्हणजे 8 आपण सायंकाळ
तो हो धरतोय म्हणून हो, हा मग तसं ते तसं. पण सर मला मग काय म्हणाले की तुम्ही हा दिवसा बघा, म्हणून मग मी दिवसाचं पण पान काढलं. आजचं सोमवारचं आपल्याला फक्त दिवसाचं काढायला लागेल ना, दिवसाचं बघायचं असेल दुपारी 12चं तर. बरोबर आहे ना बर हा सर? बघा, बोलता. आहे का आहे का, हा. शुक्ल हो पक्ष सोमवार बुधवार रात्रीचं कार्य वेगळं आहे. हो, आता रात्रीचं हो आज वेगळं. हो आज कळलं का? हा. मग सोमवार तेच बुधवार दिवसाचं बघायचंय का रात्रीचं बघायचं माझं फक्त रात्री, आता ते रात्री म्हणजे आफ्टर सनसेट रात्रच झाली ना मॅडम. मग हो, ते मग मग मी तेच काढलं म्हणून मला ते जरा जमलिंग व्हायला लागले. हम्म. आता ऐका, हा त्याच्यामध्ये रात्रीचं कार्य जे आहे हा. संध्याकाळी 6 वाजून 8 वाजून 24 मिनिटापर्यंत. पर्यंत हो हो कोंबडा जो आहे तो त्या ठिकाणी जेवत आहे. हो 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 हा. बरं, त्या ठिकाणी संबंध स्वयं चांगला आहे. तो 6 ते 6:30, 6:30 ते 6:54, 6:54 ते 7:30, हम्म. 7:30 ते 8 आणि 8 ते 8:24 हा. हो मयूर हा तिथे झोपलेला आहे. हम्म. हो मयूर म्हणजे झोपलेला कमी आहे. कमी हो प्रतीचा. हम्म. आता हो उत्तम काय आहे, तर शासन करता त्या दरम्यान 6:30 ते 6:54, म्हणजे तिथे 24 मिनिटं फक्त तुम्हाला उत्तम वेळ आहे. वेळ आहे. हो मग तुम्ही त्या जातकाला सांगू शकता की सोमवार आणि बुधवार या दिवशी तुला जर एखादं कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी तुला उत्तम काळ जो आहे तो त्या ठिकाणी 6:30 ते 6:54 ह्या ह्याच्यामध्ये तो शासनकर्ता पक्षी असेल. आणि तो कोण असेल, तो कोंबडा असेल, कौवा. हो सर हो ऐका ना, इथे मला काय विचारायचंय माहिती का, आता हे पक्षावर अवलंबून आहे का? तुम्ही सुरुवातीला कसं म्हणालात ना की आपल्याला कुठलं कार्य करायचंय. मग हा कवळा, सॉरी कावळा शासन करतो आलाय शासन सहा करतोय. हो तीस ते 6:54. पण मग इथे समजा जातकाचा प्रश्न, आता मीच आले समजा तुमच्याकडे आणि मला नोकरीत बदल करायचा आहे किंवा म्हणजे ट्रान्सफर हवी आहे, तर मग हा हम्म. शासनकर्ता म्हणून कावळा चालेल. पण बाय चान्स दुसरा कुठला आला असता तर मग चालेल का? म्हणजे असं असं पण बघायचं का, असं मला विचारायचंय. नाही नाही, आता ऐका, हा हा पहिली गोष्ट म्हणजे हा तुमचा वेळ हा हा. आणि पक्षी, येस. हा पक्षी शासन करता उत्तम आहे एवढं नक्की. बर. त्याचा काळ 6:30 ते 6:54, हम्म. म्हणजे किती मिनिटं झाली? 24 मिनिटं. हो हो ना. हो या 24 मिनिटामध्ये तुम्हाला त्याची जे संबंध आहेत ते मित्रत्वाचे आहेत हम्म. आणि ते हो उत्तम आहेत आणि तो शासन करता आहे. हम्म. जेवत असताना सुद्धा तो उत्तम आहे. पण ते कधी आहे? 6 ते 6:30. हम्म. पण तो कोंबडा आहे, हम्म. हो तिथे कौवा आहे. हम्म. तर एखादं कार्य कोणत्या स्वरूपाचं आहे तर आपण त्याला सल्ला देऊ शकतो की शासनकर्ता हा जो आहे, ऐका परत वाक्य, हो शासनकर्ता हा जरी कावळा असेल ओके. तरी सुद्धा तुझं काम ते त्या घटनेमध्ये त्या 24 मिनिटामध्ये होऊ शकतं. ते उत्तम असेल. त्याच्या अगोदर कोंबडा आहे, तो सुद्धा जेवत आहे, हो. तो सुद्धा उत्तम आहे. आणि तो 6 ते 6:30 आणि 6:30 ते 6:54, म्हणजेच काय की हे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं आणि 24 मिनिटं, म्हणजे साधारणतः तुझ्याकडे 54 मिनिटं आहेत. त्या 54 मिनिटामध्ये त्या ठिकाणी सोमवारी किंवा गुरुवारी ज्या दिवशी शुक्ल पक्ष असेल तो सोमवार किंवा बुधवार, त्याच्यामध्ये तुला काम करायला हरकत नाही. त्यावेळेला मुर्गा मेलेला असेल, कौवा आणि मयूर आणि बुधवार. हा, कळलं? ऐका ना सर, अजून म्हणजे हा ह्या वेळेत समजा आपल्याला आपण म्हणतोय ना शासनकर्त्याच्या वेळेस जातक आपल्याकडे आलं तर हो उत्तर द्यायचं. पण त्याचा हो. प्रश्न कुठलाही असू तरी पण, कारण तो त्या वेळेत आलाय आणि त्या वेळेत शासनकर्ता पक्षी कावळा आहे म्हणून आपण होच उत्तर द्यायचं, असं आम्ही म्हणू शकतो का? बघा, पहिली गोष्ट, हा. शासना जातकाचं काम करायला हम्म. तो पक्षी त्यावेळेचा तिथे तयार आहे. हो हो. हम्म. कारण तो सोमवारी आलेला आहे आणि बुधवारी आलेला आहे म्हणून. येस. पण समजा आणखी त्याला पॉवरफुल जर काम करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला गिधाड हा पक्षी कदाचित शुक्ल पक्षामध्ये
इत्यादी वारी तुम्हाला उपलब्ध असेल. हा 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 कळलं? मग येस. तो वार तुम्हाला कोष्टकाशिवाय शोधता येणार हा नाही. नाही. नाही नाही. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे ना? हो. आता ऐका ना, अजून एक विचारू का? हा, का तुम्हाला बोला. बोलायचंय? हा, ऐका ना सर, बोला. बोलू. हा, हो. तर आता इथे आपण हे पेज काढलंय. शुक्ल हम्म. पक्ष, आज सोमवार, आणि सोमवार आणि बुधवार, हा, रात्री मे हो कार्य, हो कारण आपली वेळ आफ्टर 7:35 आहे, म्हणजे हम्म. संध्याकाळची. हा, मग हो इथे काय लिहिलंय? टोटली, म्हणजे टोटली ह्या रात्री शासन करणारा पक्षी कोंबडा आहे, आणि हम्म. मेलेला पक्षी कावळा आहे, त्याला हम्म. सोमवारच दिलाय. आणि हम्म. परत मयूर म्हणजे मोर हा बुधवारी मरतो, असा असा अर्थ होतो की नाही? हा, बघा नाही ना. नाही, एक हा मिनिट बघा. हा, आपण संध्याकाळची वेळ घेत आहोत. हो हो ना, हो ना, हो ना. रात्रीचे कार्य हा, आणि दिवसाचं कार्य असेल त्यावेळेला कदाचित पक्षी बदलला जाईल. दिवसाचं कार्याला मुर्गा, आपण मुर्गाच शुक्ल म्हणा. ऐका ना, ऐका मॅडम. हा हा दिन का कार्य, हा शासन करता ग्रह मुर्गा, हा आणि त्यावेळेला सकाळी 6 ते 6:48, 6:48 ते 7:06 असं मयूर आहे, पण तो झोपलाय. मग हो. शासन करता ग्रह मुर्गा असेल, तो सकाळी 6 ते 6 6. वाजता ते 6:48 पर्यंत. हम्म. त्यानंतर दुसरा अवधी जो आहे तो मुर्गा त्या ठिकाणी झोपलेला आहे. त्यावेळेला शासन करता ग्रह तुम्हाला कावळा असेल, आणि तो हो सकाळी 10 ते 10:48 त्याचा काळ आहे. हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला चार्ट शिवाय हे विचार करता येणार नाही. येस येस. तर एक विचारू का? येस मॅडम. तर माझ्याकडे जे एक पुस्तक आहे मनोज कुमार यांचं, तर त्या चार्ट मध्ये मी बघते आता 194. मॅडम कुठलं बघतायत मला माहित नाहीये, मला ते नाही पान सापडलं. नंबर 183 जा. 140 त्या ह्याच्यात. ओके वन सर. एटी थ्री 183. 183. ओके. हा, शुक्ल पक्ष मुर्गा वरती असं लिहिलंय, सोमवार बुधवार दिन में कार्य. रात्री महिने. हा, नाईट. बरोबर. आणि शासन करणा उल्लू आहे, आणि मरणा कौवा सोमवारी. बुधवारचं यस. काहीच दिलं नाहीये. करेक्ट. हा, ओके. ओके सर. बरोबर. हा, जस्ट कन्फर्म करायचं होतं मला, कारण मी पुढं बघत होते, मोराचं बघत होते, शुक्ल पक्ष सोमवार मोर. मग आपण आता मुर्गा एवढ्यासाठी घेतला का की चंद्राचं नक्षत्र आहे का ते? नाही नाही नाही, असं काही संबंध नाही आपल्याला. असं काही नाही. आज जातक समजा शुक्रवारी आला तर शुक्रवारचा दिवस वगैरे. नाही नाही, पण मग लग्नबिंदूच्या नक्षत्राचा पक्षी बघायचा का? मी हे सॅम्पल नाही. मांडलेलं आहे. बरं सर, ओके, ठीक आहे, ठीक आहे, कळेल तुम्ही हळूहळू. जर समजा तुमचा जातक शनिवारी आला, ओके. हा. तर शनिवारचं कोष्टक तुम्हाला सकाळचं आणि संध्याकाळचं आणि पक्ष ओके. शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे. मग ओ. शनिवारी इथे आपण बघितलं पेज नंबर 180, तर शनिवारी रात्री कार्य जे आहे ते कावळ्याचं आहे, हो. आणि शासन करता उल्लू आहे. उल्लू आणि आणि मरणा गीत आहे. मग त्या ठिकाणी तो आहे 180 हो ओके. शुक्ल येस पक्ष. सर, येस. हो हा, हो, कळलं. 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 मग आता सकाळी 6 वाजता कोण आपल्याकडे येणार नाही. नाही. दिन की गतिविधी काय आहे त्याचं, तर त्या ठिकाणी शासन करता गिज आहे. तो कधी आहे? 6:54 ते 7:18. कळलं. ओके. मग 8:24 कावळा जेवत आहे, आणि शासन करणारा उल्लू आहे, तर तो 8:54 ते 9:18 पर्यंत आहे हा. त्याच दिवशी. ओके. इथे जे मुख्य टायमिंग दिलेलं आहे ना, त्याच्यावरती बोट ठेवून 8:24 ते 10:48 तुम्हाला अवधी आहे, पण त्यातल्या त्यात 8:54 ते 9:18 हे हा. उत्तम आहे. ओके. कळलं. हो हो. स्वयं मित्र शत्रू, मुलगा झोपलाय पण तो मित्र आहे, पण कमी दर्जाचा आहे. निम्म निम्म म्हणजे कमी दर्जा. मध्यम. हा. नाही, कमी दर्जा, मध्यम पण आहे, कमी. मध्यम नाही, निम्न. हा. हा. कळलं. येस. जोपर्यंत तुमच्याकडे चार्ट नाही
तोपर्यंत हम्म. तुम्ही जातकाला त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये कितीही कोणी काही म्हटलं की मी हे असं बघीन तसं बघीन, हा ग्रह तिथे आहे तो बघीन, आतापर्यंत आपण या काही पत्रिका वाचल्या ती तुम्हाला उपलब्धता जी झाली म्हणजे ज्याला तुमचं आपण तेव्हा शासनकर्ता मृत किंवा तत्सम काही केलेलं नाही. आपण फक्त हो पक्षी मिळालेला आहे. तो हो कोण आहे, चांगला आहे का वाईट आहे. हो हो पण आत्ता प्रश्न सोडवायच्यासाठी आपल्याकडे जातक आलेला आहे. त्यावेळेला आपण जे काही आतापर्यंत शिकलो ते स्टँडर्ड ऑफ पर्सन, हम्म. त्या वेळेचा काय त्याची ऍक्टिव्हिटी आहे हे बघायची. नाही स्टँडर्ड ऑफ पर्सन म्हणजे हा त्या माणसाची अवस्था कशी आहे, त्याचा ओ ओके, स्टँडर्ड दॅट कसा आहे. इंडिकेट्स, हा इंडिकेट करतो. कळलं का? येस, कट. द पर्सन हाऊ यू वर्क. मग एखादा जन्म असणारा व्यक्ती लग्नी समजा केतू आहे, लग्नी शनी आहे, मंगळ आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर समजा तिथे गिराड आलं असेल तर त्या ठिकाणी ते ही और शी हॅज टू, यू ओके. कॅनॉट चेंज. बट वेन यू आर आस्किंग अबाउट द मॅटर की बाबा मी हे काम करू का, त्यासाठी योग्य आहे का, त्यासाठी आपल्याला वेन यू आर टॉकिंग अबाउट द ट्रान्झिट इन पंचपक्षी, ओ ओके ओके. व्हॉट इट हो येस, येस मॅडम. पक्षाच्या तत्वाप्रमाणे मॅच येस, करतो. हम्म. जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बोला कुबल मॅडम, तुमचं काय मत आहे? काही नाही सर. सर, हा बोला. तुम्ही ज्या हिंदी त्या नोट्स पाठवल्यात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये चार्ट आहेत, त्याच्यामध्ये सर फक्त 102च पान आहेत आणि आता जे तुम्ही सांगताय 180 नंबरच्या पानवरचं बघायचं, तर त्या नोट्स कदाचित अर्ध्याच आल्यात की काही माहिती नाहीये सर. शक्यच नाही, पूर्ण 249 पण आहे त्याच्यामध्ये. नाही सर, माझ्याकडे आणि सरोजकडे पण ज्या नोट्स आल्यात ना त्या दोन्ही 102 पानच आहेत त्याच्यामध्ये फक्त सर. 250 पण आहेत. मी तुम्हाला परत पाठवेन, नाही सर. हा, परत चालेल सर. पाठवेन ना. हो, ओके. तुम्हाला मग सर मराठी मला भाषांतर पण आले, पाठवा परत. मराठी भाषांतर आले का तुम्हाला? मराठी भाषांतर नाही आलंय सर, फक्त नाही चार्टचे मग पेजेस आलेत पण ते 102च पेजेस आलेत. असं कसं होणार? हो हो सर, सर, आम्ही इवन दोघींच्याकडे आम्हाला पण सेम मला आलंय. पण तसेच तर आलेत. मराठी भाषांतर नाही आलेलं, फक्त नाही पोस्टात आलं आलं. सर. तुम्ही हिंदी नोट्स ज्या पाठवल्या होत्या ना त्याच्यामध्ये 102च पान आहेत आणि त्याच्यातलं जे आहे ते पेज वेगळे आणि हे आता वेगळे येते सर, आम्ही आता टॅली करत होतो, ते जमत नाहीये. बरोबर आहे ना नाही. तपासणी मॅडम? आणि हो मनोज हो कुमारांचं हो, तृप्ती पुस्तकाचे बरोबर आहे. आता मला पण मराठी चान्स नाही आलेलं सर. मराठी भाषांतर बहुतेक कुणालाच नाहीये पाठवलं. नाही नाही, नाही आम्हाला आलं सर, कोणालाच तेव्हा तुम्ही नाही हिंदीच आलं. पाठवलं होतं, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडे हिंदीच आहेत. हिंदी बरं ठीक आहे. आहे. आता आता एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनोज कुमारांचं पुस्तक मागवा. हो, हो सर, आता ते आम्ही मनोज कुमारांचं पंचपक्षी प्रश्नशास्त्र 102 पानाच्या पुढेच आहे सर त्या पुस्तकात. मी हो अजून वाचलं नाहीये. हो हो, पुस्तक आपल्या घेतलंय सगळं, पुस्तकात वाचलं नाहीये. हो, नाही सरांनी पाठवल्यातले पेज वेगळे आहेत आणि आता मनोज कुमारांचे पेज वेगळे आहेत, म्हणून ते जमलिंग होते. कारण मी पण सरांच्याही नोट्स मग केलेले होते आणि नाही, आता माझं मला ते ते मॅच पुस्तक झालं की. मिळालं. ऐका ना, माझे मॅडम सरांनी पाठवलेले ना ते फक्त हे चार्ट्स आहेत, ते चार्ट्स आहेत. पंचपक्षी रस. हा हो बस. हो, हा, त्यामुळे ते पेज कमी आहेत. मग पेज म्हणजे चार्टच पाठवलेत ना सरांनी. आणि हे आता मनोज कुमारांचं जस्ट पुस्तक मिळालंय. हा ते मी सरांना कुठे म्हणजे दिल्लीचे ते आहे, सरांना मी ते ऍड्रेस आणि हे पाठवलंय. हा हा. हा, ज्यांना हवं असेल तर सरांकडून घेऊन मागवू शकता, तिथे अवेलेबल आहेत. ओरिजिनल त्यांच्याकडे अमेझॉन वरती नाही आहेत, पण ज्यांच्याकडून मिळतं त्यांनी. प्रकाशकाकडनंच मिळतंय ते. हो प्रकाशकाचा हो, पत्ता आणि हे पाहिजे तर हा मी पाठवू. हा, तेच मी सरांना तोच फोन नंबर. पाठवला. हा ठीक आहे, ठीक तर मला ते आलं, मग मी सरांना पाठवला तो पत्ता की ठीक इथे आहे. मला मिळतंय, तर ज्यांना हवा असेल त्यांना तो द्या. तर ग्रुपवर टाका तो पत्ता वगैरे, म्हणजे घेता येईल तिथनं, मागवता बरं येईल. बरं बरं. पण मी पहिल्यांदा ट्राय करून बघितलं पैसे पाठवून मिळतात का नाही, आणि मग जेव्हा कन्फर्म मला आलं तेव्हा मग मी सरांना केलं की तिथे अजून आहेत आणि मिळत आहेत. हो, काय काय वेळेला काय प्रायव्हेट लोक असतात ना दिल्लीचे, हो ते हो हो पैसे घेतात आणि पाठवतच नाही काही. नाही सर, हो, हे म्हणून दिल्लीचेच प्रकाशन आहे, मिरत वगैरे तिकडच्या साईडचे आहे.
म्हणून पण मी कोणालाच पाठवतात ते सांगितलं. 4 दिवसात आलं माझं पण. हो हो. नाही मला 5-6 दिवस लागले पण आलं. म्हणून ठीक मी जेव्हा मला आलं तेव्हा मी सरांना पाठवलं की आहे. नाही आता ठीक आहे येतंय. मराठीमध्ये सांगू का तुम्हाला? हो बरं. मराठीमध्ये असं आहे की मराठीमध्ये तुम्हाला दिवसाचे कार्य, कृष्ण पक्ष, हो कावळा, हो त्याच्यामध्ये पण पूर्णपणे तिथे पेजेस नाही आहेत. प्रत्येकाने आपापले अधिकार कॉपीराईट दाखवण्याकरता वेगवेगळ्या तऱ्हेचं साहित्य छापलेलं आहे. जर तुम्हाला मराठी घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता, नाही असं नाही. नाही सर तुम्ही तुमचं आहे ते आम्हाला पाठवा ते आम्ही काढून घेऊ. बरं, आता आणि ऐका 2 मिनिटं. मनोज कुमारांचं आहे आता आमच्याकडे ते 2 घेतलं तर आम्हाला सफिशियंट होईल तुमच्या नोट्स आणि हिंदी. बघा मराठीमध्ये असं आहे मॅडम, 100 पानाचं फक्त साहित्य कालावधीसाठी आहे. 100 पेजेस. हो 100 पेजेस. हो 45 ला सुरुवात होते, 144 ला संपतं. बर कळलं का? आता त्याच्यामध्ये त्यांची कॉपीराईट वेगवेगळी आहे. आता हो आपण थोडस आज काय आहे की सोमवार आहे, हो बरोबर आहे? हो आता शुक्ल पक्ष शोधावा लागेल तिथे. शुक्ल पक्ष पहिल्यांदा आला गुरुवार, सोमवार. ओके. आता हो शुक्ल पक्षाचा सोमवार सेम फॉर्म्युला आहे, सकाळी 6 ते 8:24 संध्याकाळ. त्यांनी मेन्शन हो केलं संध्याकाळ. आता आपण हो संध्याकाळ बघितलं तर हो सिमिलर पोझिशन आहे. मग तुम्ही हो त्या साळवींचं घेतलं, आपलं समुद्र सरांकडून पण घेतलं तरी हो चालेल. बर त्याच्यामध्ये फक्त ते महत्वाचे आहे टायमिंग. हो ते टेबल एक असले म्हणजे झालं, त्याच्यात येस. डिस्क्रिपन्सी नाहीये ना. टेबलला कॉपीराईट नाहीये. ओके नाही ओके. टेबल सेम आहे सर. तुम्ही हिंदी दिलेलं होतं ते आणि हे म्हणजे हा. मनोज कुमारांचं सेम आहे टेबल सेम आहेत. मी ते येस. पाहिलं की त्याच्यात काही फरक टेबल नाहीये. बघ, आता टेबलचं सांगतो मला. विश्वोत्तरी महादशा, त्याला हो कॉपीराईट नाहीये. हो कळलं का? आता हो विश्वोत्तरी महादशा केपी मध्ये पण वापरतात, पारंपरिक हो मध्ये पण वापरतात, हो निजर मध्ये पण वापरतात. हो कळलं का? मग तसं ह्या ठिकाणी तुम्ही, मी पाहिजे तर 100 पेजचं हे असेल तर ते तुम्हाला हे करून पाठवेल. हो ठीक आहे सर. हं? हो चालेल चालेल. ठीक. सर धन्यवाद सर. मला पण बोला. हवंय. बरं बरं, ठीक आहे. नाही तर समुद्र सरांकडून पुस्तक मागवा. नाही सर मला बरं तुम्ही पाठवा. बरं, ठीक आहे. आता कम टू पॉइंट. बघा, ही आज संध्याकाळची कुंडली मांडलेली आहे. दरवेळेला मनुष्य सोमवारी शुक्ल पक्षातच येईल असं नाही, तो कधीही येऊ शकतो. आता हो टेबल पाहण्याची जी पद्धती आहे, ह्या पद्धतीबद्दलच आपण तिथे विचार करणार आहोत. हो गॉट पॉइंट? हो हो हा. आता जर समजा तुम्हाला एखाद्या पक्षी, आता थोडस एक वेगळं हे घेऊया, कळलं? आता त्या ठिकाणी म्हणजे आजचा आहे, उद्याचा आहे, परवाचा आहे, जो असेल तो, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आलेलं चंद्र हा कोंबडा आहे, बरोबर आहे? या आजच्या पत्रिकेचा हो हो चंद्र कोंबडा आहे. कोंबडा आहे. मग हो आता जर कोंबडा असेल आणि चंद्र हा सप्तम स्थानाशी संबंधित आहे, नाही का? हो बरोबर. हो 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 मग सप्तम स्थानाचा प्रश्न असेल तर त्या काळामध्ये, म्हणजे जो सोमवार आजचा आपण शुक्ल पक्षातला विचार करत आहोत, त्यावेळेला शुक्ल पक्षामध्ये सोमवारी चंद्राची स्थिती काय आहे, तर त्या ठिकाणी चंद्र हा मोर मध्ये आलेला आहे, बरोबर आहे, नाही का? कोंबडा, चंद्र कोंबड्यामध्ये आहे ना सर? नाही नाही, चंद्र चंद्र, हा कोंबड्यामध्ये आहे ना, ज्येष्ठा चंद्र कोंबडा, नक्षत्रात आहे. हा हा चंद्र कोंबड्यामध्ये आहे.
मग आता चंद्र जर कोंबड्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी मुलगा मेलेला आहे, मुलगा सोयावा आहे. मुलगा शासन करता संध्याकाळी 6 ते 8:24 मध्ये, मुलगा 6 ते 6:48 आहे. जर सप्तम सणाचा जो काही प्रश्न असेल तर 6 ते 6:48 ही तुम्हाला 48 मिनिटाचा अवधी उपलब्ध आहे. हा कळलं? मग त्या 48 मिनिटाच्या अवधी पेज नंबर 183 ला जाणार मी. वरती पेज नंबर बघा, हो 183 लिहिलं हो हो हा बरोबर आहे. हा गुगल हो मॅडम ते आता लावलेला चार्ट लावा ना. सर 83 नाही रात्रीचं बघायचं ना आता. आता इथे समय शुभ आपण बघितलं ना. मग आपण बरं हा सकाळपासून सुरू 84 करूया ना. बघायला लागेल ना. हा 84 चालेल चालेल सर चालेल एक मिनिट थांबा ऐका सकाळपासून मॅडम. पाहूया. हा. बघा असं आहे बर मॅडम सकाळ की आपल्याला चंद्र हा कशामध्ये आहे? चंद्र हा कोंबडा कोंबड्यामध्ये कोंबडा कोंबडा आहे. पक्षी कोंबडा पक्षी ज्येष्ठ मग ज्येष्ठ तुम्हाला नक्षत्र. कोंबड्याच्या स्लॉट मध्ये जावं लागेल. इथे कोंबड्याचा एकच स्लॉट आहे जो शासनकर्ता आहे. तो शासनकर्ता सकाळी 6 ते 6:48 आहे. हो हो म्हणजे सप्तम सणासंदर्भात चंद्र हा तिथे उपलब्ध आहे का, किंवा चंद्राची राशी हो चंद्र अश्लेषा नक्षत्रात आहे. हे ठाम आहे. हो मग तुम्हाला 6 ते 6:48 या दरम्यानच सप्तम स्थानाचं कार्य पूर्ण करायचं आहे. उदाहरणार्थ पत्नीला माहेरी पाठवायचं आहे, तर ती योग्य ठिकाणी पोहोचेल, योग्य वेळेला परत येईल. त्यावेळेला तिथे ती चांगल्यापैकी असेल तर 6 ते 6:48 ला प्रस्थान करावं. हा कळलं? हम्म. बरं, ही हो हो भूमिका सकाळची आहे. हो हो सर हा, एक विचारू आणि का? बोला. सर आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत. पक्षी की मुख्य गतिविधी म्हणजे ऍक्टिव्हिटी, तर तिथं पण मुलगा शासन करणं 8:24 पर्यंत आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की 6 ते नाही नाही 8:24 नाही नाही नाही, त्याच्यामध्ये चालेल मधले जे स्लॉट आहेत ना मॅडम, ते त्याचा पण भाग. झोपलेलं हा आहे, मरणं तो आहे, खाणं बघायचा. आहे, घुमणं आहे. बर पक्षी उपपक्षी पण बघायचं. हा उपगत ओके. विधिया, हा उपगत गतविधिया विधिया. उपगतविधिया हा म्हणजे ते मग अ, जर समजा अंतर्दशासारखं. हा इन बिटवीन एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की थोडस पुढे जाऊन आपल्याला हे बदल करता येईल का वेळेमध्ये, तर हा त्यावेळेला त्या ठिकाणी इतर पक्षाची अवस्था इन बिटवीन 2 तास 48 मिनिटांमध्ये कशी असेल? 2 तास 24 मिनिटांमध्ये. हम्म. 6 ते 8:24 मध्ये मयूर झोपलेला आहे, हो हो बिराड मेलेला आहे, उल्लू जेवत आहे, तर हम्म. चालेल, मध्यम. हा पण उत्तम कोण आहे? तर उत्तम शासनकर्ता हा उत्तम मुलगा आहे. बरोबर. हो कळलं? मग अख्ख्या दिवसात तुम्हाला कधी ऑप्शन आहे का कोंबड्याचं? तर बिलकुल नाही. मुलगा घुमने नाही. गया आहे, त्यावेळेला शासनकर्ता मयूर असेल, तो संध्याकाळी 4:12 ते 5 वाजेपर्यंत. म्हणजे 60 मधून 12 काढले तर किती होतात? 48. 48. 48 मिनिटाचा स्लॉट तुम्हाला उपलब्ध आहे त्याच दिवशी. 3:36 ते 6 पेज नंबर सिमिलर 183. हो 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 कळलं का? मयूर शासन करता. हो. तर रात्री आहे ना 8:24 ते 10:48 मुलगा शासन मध्ये. रात्री नाही पण मॅडम, आता असं आहे 3:36 संध्याकाळचा टाइम आहे, शाम का समय. हा सर रात्रीचं एक्सक्यूज आहे. मी, सर एक विचारू मी, हा, बोला. चुकत असेल कदाचित. प्रश्नकर्ता संध्याकाळी आलाय ना 7:35 ला आपल्याकडे, तर आपण त्याच्या पुढच्या टायमिंग नुसार पक्षी बघायचे ना नाही नाही, एक आपण? मिनिट मॅडम, हा एक ऑप्शन मॉर्निंग पण चाललेला आहे आपला. ओके ओके ठीक बिफोर सनसेट अँड आफ्टर सनसेट देर आर 2 पार्ट्स. आहे. ओके थँक्यू. तुम्हाला कुठला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आता जर समजा शासनकर्ता मयूर आहे संध्याकाळी,
संध्याकाळी कोंबडा पूर्णपणे फिरायला गेलेला आहे. त्याच्यामध्ये शासनकर्ता जो मयूर आहे त्याचं पण मध्यम आहे. ऐका, हो त्याचं फलित मध्यम आहे, उत्तम नाहीये. नाहीये उत्तम नाहीये आणि मध्यम मध्ये फरक आहे. कळतंय सगळ्यांना? हो 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 3:36 ते 6 मधल्या हा. ह्याच्यामध्ये पहिल्या म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी, उत्तम आणि मध्यम. पण सर त्याच्या अगोदर मुर्गा खाना आहे आणि तिथे म्हणजे 1:12 ते 1:42 तिथे उत्तम दिलेला आहे, तो आपण देऊ शकतो का मग? हो देऊ शकतो ना, पण हा. शेवटी काय माहितीये का, 1:12 ते 3:36 पूर्णपणे कोंबडा जेवायला आहे. त्यातल्या त्यात नाही तिथे नाही 1:12 ते 1:42 चा जो आहे ना मुर्गा खाना आहे, हा मुर्गा बरोबर खाना आहे. आहे. 1:12 हो ते 3:36 पूर्णपणे मुर्गा खाना आहे. त्याच्यातला स्लॉट कुठला आहे तर 1:12 ते ते 1:42. 1:42 हो हा, मग तो 30 मिनिटाचा स्लॉट आहे. हो तो उत्तम दिलाय म्हणजे तो आपण एक निवडू शकतो. येस. मग त्याला शासनकर्ता मध्यम झालाय, वाक्य लक्षात घ्या. हो हो म्हणून तुम्ही ते पुस्तक मागवा. आता फक्त आपण सिस्टम शिकू. हा, चव्हाण मॅडम तुम्ही काय सांगत होता जरा सांगा. मी सांगत होती 8:24 ते 8:48 मुर्गा रात्री. शासन आहे आणि उत्तम पण आहे. हा बर, रात्री रात्री. आता त्यावेळेला जातकाला 8:24 ते 10:48 चा कालावधी जो आहे, 8:48 8:48 दहा मग 48 ही म्हणजे पण वेळ चांगली आहे ना. हो 8:24 ते 10:48 त्याच्यामध्ये स्लॉट आहे 8:24 ते 8:48 हा स्वयं स्लॉट आहे. उत्तम आहे. हा, हा तो हा पूर्ण शासन म्हणजे तो स्लॉट तुम्ही त्याला देऊ शकता. हो 8:24 ते 8:48 24 मिनिटाचा 48 अवधी आहे. हो हा, तो सप्तम स्थानाशी संबंधित आहे की नाही? हो आहे. बस, म्हणजे तिथे त्या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये आलेला ग्रह किंवा चंद्र, अधिपती चंद्र, त्याचा संबंध आपण लावलेला आहे. हो चंद्र हा वृश्चिकेत आहे. हो वृश्चिकेत आहे. आणि तिथे कोंबडा आहे हो आणि तो सप्तमेश पण आहे. हो कळलं? हो हो मग त्याचा दोन्ही ह्याचा वापर करू शकता. ते त्या दिवशीची वेळ काढून देण्यासाठी या टेबलचा उपयोग असा हो, करायचा. टेबल शिवाय तुम्ही वेळ नाही काढू हा. शकत. नाही तर नाही तसंच मग मुर्गा खाना पण उत्तम दिले त्यांनी 6 ते ठीक आहे, पण 8:24 त्या त्याच वेळेला असेल पानावर. तर त्या हो वेळेला आहे ना. हो 6 ते 6:30 उत्तम आहे आणि डिपेंड अपॉन नंतर पण टेबल. हा कौवा शासन आहे, कौवा शासन, तर मग तो त्यावेळेला पण आणखी उत्तम आहे ती. दोन्ही वेळ. हा म्हणजे ते दोन्ही उपगत विधी आणि हे याचे कॉम्बिनेशन करून Yes. वेळ काढायची. दुसरी गोष्ट की कधी कधी शासन करता पण कधी कधी मध्यम सांगितलेला आहे. हो हो कारण का की तो त्याचा शत्रू असेल आणि तो शासन करत असेल तर तुम्हाला फलित गतविधी मध्यम काय दिसणार. हो उपगत विधी. मग ते मध्यम पण होऊ शकतं. हा भाग विचार ठीक घेणं. आहे, अंदाज साधारण आलाय. सिस्टम तुम्हाला कळतंय. आपण सिस्टीम जशी ती सिस्टीमचं वापरायची कशी जरा प्रॅक्टिसनी होईल ना. येस, सिस्टीम जर तुम्हाला हे नाही कळले तर ती उत्तम घ्यायचं आहे, निम्न घ्यायचं नाहीये. नाही. मध्यम पण ठीक आहे एक वेळेला. मध्यम ठीक आहे एक वेळेला, पण निम्न तर नाहीच घ्यायच्यात वेळा. उत्तम आणि आता मध्यम अगदी पक्षी बघून म्हणजे. केसकर मॅडम, नमस्कार. कुठलंही शास्त्र शिकताना हो आपल्याला सिस्टीम फार महत्वाची आहे. करेक्ट. पण जसं गाडीमध्ये फर्स्ट गिअर टाकतो तर त्याची एक सिस्टम आहे, ती कितपर्यंत धावू शकते त्याचं एक लिमिटेशन आहे, नाही का? हो हो सर हो सर मग स्टेप बाय जेव्हा स्टेपच करायचं. येस, मग जेव्हा फोर्थ गिअर टाकतो त्याला टॉप गिअर म्हणतो. मग त्या गिअर स्पीड पाहिजे मध्ये ना तेवढं. स्पीड म्हणतो, पण इथे टॉप. त्याला फोर गिअर म्हणत नाही, थर्ड म्हणतो. पण टॉप गिअर, टॉप टॉप इज टॉप. खरं कसं आहे, कळलं? बरं, आता हो हे सप्तम स्थानाचं झालं म्हणजे तुम्हाला कळलं.
आता हो सर, हो सर. जर समजा ऑप्शनल ही पत्रिका आहे असं समजूया, हो कदाचित कदाचित जातकाची मूळ पत्रिका असेल, त्याचा जन्म, त्याचा पक्ष, पक्षी नाही पक्ष कुठला, कृष्ण का आणखी काय, हो त्याच्यामध्ये जर समजा दशम स्थानाचं कार्य त्याला करायचं असेल, ती त्याची कायमस्वरूपी स्थिती आहे. हो हो कायम त्याच्यामध्ये हो आपण बदल करू शकत नाही, पण त्याच्यावरून प्रश्न सोडवू शकतो अशी पद्धती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. जर समजा कनेक्टिव्हिटी जर आली आणि असा आपण विचार केला की दशम स्थानामध्ये घुबड हा पक्षी आलेला आहे आणि तो आर्द्रा नक्षत्रात आहे असं समजूया, हो हो की नाही? तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेला ती गती, तो पक्ष, तो वार त्याची निवड करून त्याचा पक्षी मुळातच दशम स्थानात असला असेल, आला असेल, तर तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता. परत तेव्हा प्रश्न कुंडली नाही, त्याच्या मूळ कुंडलीवरून त्याला आपण, जसं आपण म्हणतो की आपला मूळचा मंगळ हा दशमामध्ये आहे आणि तो कन्येचा आहे. आता कन्या राशीमध्ये मंगळाचं भ्रमण आहे ना, हो मग कन्येला मंगळ आल्यानंतर तुम्हाला तो फायदा होईल. मग आपण कसं जातो, आपण डिग्री वाईज किंवा नवमाश वाईज आपण त्याला फलादेश देतो. हो तसाच फलादेश घेता वेळी तुम्हाला तो पक्षी जो असेल, तो घुबड आला तर घुबड, त्या दरम्यान तो ऍक्टिव्हेट आहे का याचा टेबलशी संबंधित शोध घ्यावा लागेल. आलं लक्षात? बघा, पण तो क्रिटिकल आहे. हो सर. आता इथे आपण कन्येचा म्हटलं तर मंगळ आहे भाग्यात, आणि हम्म, मग मंगळाचा विचार केला तर मंगळाचा प्रश्न म्हणजे पक्षी आलाय कावळा. हम्म. मग आता हरकत नाही. कावळ्याचं आपल्याला ते वेळ काढावी लागेल तो चांगली. त्याचा जन्म पक्षी आहे. हो, दॅट आता आपण यू आत्ता नेम तसा धरला तर, आत्ता आपण धरला की ही नाही नाही, हरकत जन्मकुंडली नाही. आहे. हा, हरकत आणि नाही, त्याच्यात हरकत नाही. जन्मकुंडली धरली, तिथेच कन्येत मंगळ आहे आणि हम्म, त्याला पक्षी कावळा आहे. तर हम्म. आता आपण आजचीच म्हणजे हे बघणार, आपण वार सोमवार बाकी तेच ठेवणार. फक्त आता मग कावळा कोणत्या वेळेला उत्तम आहे वेळ, ती आपण त्यांना काढून देणार. बरं, आता हा झाला भाग, तुम्ही विचार सांगितला, बरोबर आहे. हो आता समजा जातकाचा मूळ पक्षी हा कावळा दशम स्थानाशी संबंधित आहे. हो जसा आपण ग्रहाच्या बाबतीमध्ये म्हणतो की हो तो ग्रह त्या ठिकाणी तशीच फळे देणार, हो मग ती चांगली असतील का वाईट असतील ती भोगावी लागणार. हो पंचपक्षीने जो ग्रह त्याच्या अखत्यारीत आलेला आहे, हो तोच पक्षी त्याला तिथे पुढे किंवा मागे घेऊन जाणार. हो मग अशा वेळेला जर समजा त्या ठिकाणी पक्षी ऍक्टिव्हेट कधी होईल, केव्हा होत असेल, मग हो तो 24 मिनिटासाठी, 48 मिनिटासाठी, हो. 32 मिनिटासाठी कसा असेल त्याप्रमाणे. जर त्याप्रमाणे. एखादी व्यक्ती काही प्रश्न घेऊन आली आणि त्याच्या मूळ जन्मपत्रिकेमध्ये आपण मुळातच पंचपक्षीची पत्रिका बनवलेली असेल आणि त्यावेळेला त्याला जर इथे मेथड जमत नसेल, हो तर आपण त्याला वार शोधून त्या पर्टिक्युलर वारी तो पक्षी कोणत्या वाराला, कोणत्या पक्षामध्ये ऍक्टिव्हेट असणार आहे, मग हो त्याच्यासाठी त्याला कृष्ण पक्ष, शुक्ल पक्षासाठी थांबावं लागेल. लागेल. हो लागेल. आणि तोपर्यंत तो पक्षी त्या नक्षत्रामधून भ्रमण करीत असल्यास तुम्हाला तो फलित मिळवून देईल. जर समजा तो त्या ठिकाणी नक्षत्रामध्ये नसेल आणि इत्यादी नक्षत्रामध्ये सुद्धा तो असेल आणि दशम स्थानातून जात असेल, तर दशम स्थानाचं फलित तुम्हाला मान्य करावं लागेल. लागेल. असं आहे. हो म्हणून तुम्ही दरवेळेला प्रश्न कुंडलीच काढून त्याचं उत्तर द्यायला पाहिजे असं नाही. असं. हो जर मूळ पत्रिकेमध्ये जे ग्रह असतील तर त्या ग्रहावरून तो पक्षी कधी ऍक्टिव्हेट होत असेल हो असा विचार करून त्याला तुम्ही उत्तर देऊ शकता.
आणि ओके त्याची हा पण त्याची हाताने समजा मूळ पत्रिका तुम्ही बनवून त्याला दिली असेल हो पंचपक्षीची, हो ती तो आपल्याकडे वारंवार घेऊन येत असेल सल्ला घेण्यासाठी, हो तरी सुद्धा तुम्हाला तो पक्षी त्या वेळेला, त्या वारी, त्या घटनेला तुम्हाला शोधता आला पाहिजे. हो आलं लक्षात? हो आलं आलं. हो, हा थोडासा टेक्निकल पार्ट आहे. हो हो सर, त्याला आता प्रॅक्टिस पाहिजे आता म्हणजे जरा लक्षात येईल. लोक तेवढी मेहनत करतात का ज्योतिषमध्ये? मी फक्त शिकवून तुम्हाला पुढे आणतो. बाकी तुमचं भविष्य तुम्ही कसं बघायचं हे तुम्ही ठरवता. सर एक विचारू का? हा बोला. सर म्हणजे आता कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मेष लग्न येतं आणि हम्म, 6व्या स्थानात बुध म्हणजे कन्या रास येते. हम्म. आणि जर मग त्या व्यक्तीचा जर त्याची जर मेषच रास असेल समजा, आणि मग बुधाला जर समजा मोर किंवा कावळा वगैरे असा ग्रह मिळाला असेल आणि त्याचा प्रश्न जर त्याचा असेल की नोकरी विषयक असेल, हम्म. तर तो मोर दशम स्थानात कुठल्या टायमाला येतो हे बघायचं ना आपण सर? ऐका 2 मिनिटं. मूळ पत्रिका तुम्ही त्याची बनवलेली आहे अकॉर्डिंग टू असेंडेंट, हो सर, म्हणजे बरोबर आहे? कालपुरुषाची कुंडलीच नाही घेतली नाही, मी म्हणून विचारलं. कालपुरुषाला कशाला घ्यायचं? अहो जर मनुष्य हयात आहे तर कालपुरुषाला आणायचं कशाला? तुमच्याकडे जर मूळ कुंडली आहे तर कालपुरुषाला कशाला आणायचं? हो बरोबर आहे सर. मग त्याला तुम्हाला तुमच्या मूळ कुंडलीवरून षष्ठस्थान मिळणार नाही का? मिळणार सर, पण मी आपला एक प्रश्न विचारला तुम्हाला की मी कुठे नाही कालच. म्हटलं, मी कुठे हा. नाही म्हटलं. हो 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 मी सर. मी असं म्हणतो की त्या ठिकाणी जी पत्रिका असेल ती, समजा एखाद्या व्यक्तीचं मिथून लग्न आहे, षष्ठ स्थानामध्ये वृश्चिक रास येते आणि त्याचा प्रश्न नोकरीचा आहे. मग तुम्हाला जर मंगळ हा गिधाडामध्ये आला असेल त्याच्या मूळ पत्रिकेत, तो गिधाड पर्टिक्युलर टायमाला त्या वाराला कुठे ना कुठेतरी तो ऍक्टिव्हेट होईल की नाही? हो सर. हो हो मग त्यावेळेला त्याचा मुहूर्त तुम्ही त्या गिधाड जरी असेल तर तो उत्तम असेल आणि शासन करता असेल, तो मध्यम किंवा दुय्यम नसेल तर हो तुम्ही त्याला तो काळ काढून देऊ शकता. हो चालेल, समजलं सर. समजलं? कुबल मॅडम पत्रिका काढा. तर हा. आता या पत्रिकेमध्ये सप्तमामध्ये राशी आहे फक्त. हम्म. हे ग्रह कुठलाच नाहीये. आणि त्याचा जो स्वामी आहे शुक्र, त्याला मिळाला आहे घुबड, तो आहे षष्ठामध्ये. तर नोकरी संबंधातला प्रश्न जर या जातकाने आपल्याला विचारलेला आहे तर आपण त्याला पॉझिटिव्ह उत्तरच द्यायचं ना. बघा, परत आपण एवढ्या दिवस पत्रिका ज्या शिकलो त्या कम्प्लीट आयुष्य हा पक्षी इथे आलेला असेल तर तो कसं फलित देईल हे आतापर्यंत आपण शिकलो, बरोबर आहे की नाही? हो. बरं, आता राहिला प्रश्न कुंडलीचा. हा. प्रश्न कुंडली जर समजा तुम्हाला जेव्हा हम्म. तुम्ही मूळ पत्रिकेची प्रश्न कुंडली मांडता, म्हणजे त्याला आपण ट्रान्झिट म्हणतो हा. आपल्या निरियन भाषेमध्ये, हो मग त्या ट्रान्झिस्टवरती की आजचा चंद्र कुठे चाललाय, तर आजचा चंद्र वृश्चिकेमध्ये आहे, बरोबर आहे हो की नाही? हो ज्येष्ठात. मग त्याला कनेक्टिव्हिटी जर समजा तो त्या ठिकाणी धनुराशीमध्ये त्याला चांगला पक्षी मिळणार असेल असेल बरोबर आहे? हा असेल त्यावेळेला हा तो कालावधी शोधून त्या व्यक्तीला पर्टिक्युलर त्या स्थानामध्ये, आता मी मिथून लग्न सांगितलं, म्हणजे सप्तमातून जर मोर मोर शासन करता सकाळी 11 वाजता असेल, हम्म. कळलं? तर हा तुम्ही ती 11 वाजताची तारीख वेळ त्याला देऊ देऊ शकता. शकता. पण तो वार आणि पक्ष पक्ष. हम्म. हो हे 2 महत्वाचे आहेत, त्याशिवाय तुम्ही त्याचा गाईडलाईन देऊ शकणार नाही. नाही. नाही नाही. इन बिटवीन त्याच्यामध्ये आता एकेका स्लॉटला 5-5 नक्षत्र आलेली आहेत. फक्त कन्या राशीपासून 6 नक्षत्र आलेली आहेत, बाकी सगळी 5-5 आहेत. आहेत की नाही? हो 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 हा. मग हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता काय गमत आहे हम्म. की मी तुम्हाला सांगतो. आता आपण एवढी चर्चा हम्म. केली, एवढे दिवस अशी चर्चा पंचपक्षी शिकवणारे लोक करत नाहीत. नाही करत, खरंच आहे. ते तुम्हाला बुक बाइंडिंग करून देतात आणि सांगतात ह्या पत्त्यावरती बुक घ्या, हे मी तुम्हाला पद्धती शिकवलेली आहे आणि नंतर तुमचं तुम्ही ठरवा. हम्म. मग तुम्ही वाचस्पती झालात, भास्कर झालात, विद्या अलंकार झालात का पंतप्रधान झालात, ते तुम्ही तुमचं करा. हम्म. अलंकार, भास्कर, वाचस्पती, शास्त्री, नाही, शास्त्रीचं भार्गव, पण नाही शास्त्रीचं काही. नावही नका काढू. मी काय म्हटलं तुम्हाला की ते 4-5 दिवसामध्ये तुम्हाला गुंडाळतात आणि सांगतात तुम्ही नाही, पंचपक्षीचे मास्टर झालेला आहात. खरंच आहे सर, खरंच आहे. फार भयानक परिस्थिती आहे. आणि मग ती तुम्ही डिग्री घ्यायची, खाकोटीला मारायची आणि तिथे तुमच्या ऑफिसमध्ये लावायची. लोक येतील तेव्हा त्या सगळ्या डिग्र्या वाचतात आणि म्हणतात हा मनुष्य फार हुशार असेल, पण प्रॅक्टिकली त्या माणसाकडे किती ज्ञान असेल. मी कोणाची टीका हम्म. करत नाही, वर्णन करत नाही. मी एक सर्वसाधारण भूमिका सांगतो. मग पण ISO असेल, आणखी कोण असेल, डॉक्टर असेल, आणखी व्हर्च्युअल डॉक्टर असेल, तरी सुद्धा तसंच कार्य आहे. बरोबर आहे सर. पण आपल्याला प्रॅक्टिकल म्हणून, नाही तर मी एवढी लेक्चर घेतलीच नसते. कोमल मॅडम, हे कितवं लेक्चर आहे आपलं ह्याचं? 8वा चालू आहे सर आज. 7 लेक्चर झाली आज, आजचं 8वं आहे. पुढे पहिला पण घेतले ना मॅडम? नाही, पहिलं नाही, आम्ही आत्ताच्या याला जॉईन झालो ना, आत्ताचे पहिला सांगतो. पण हा कोमल मॅडम, कधी घेतला आपण पहिला लेक्चर? पहिल्या ग्रुपचं नाही मला माहिती. पहिलं आता आम्ही बेसिक पण शिकवलंय सरांनी. हा, शिकवले ना. पहिले जवळजवळ 15 लेक्चर झालेले आहेत मॅडम, पण आम्ही रेकॉर्डिंग नाही केले. ते फक्त 6च आपले युट्यूबवर हो, रेकॉर्डेड लेक्चर्स. तेवढे सरांनी मला पाठवले, हो हो. पण बेसिक माहित नव्हतं, त्यामुळे मी हा म्हणजे आता मला बेसिक कळलं. आता जे पहिले 5-6 झाले ना, हो हो. तेव्हा बेसिक कळलंय. आजचा आणि 8वाच आहे परत बरोबर. हा हा आणि आत्ताच्या याच्यातलं 8वं आहे. होय होय, हे सेकंड राऊंडला. बरं, आता ते रेकॉर्डिंग का नाही केलं माहितीये? त्याला कारण असं आहे की रेकॉर्डिंग टाकलं की लगेच बाजारामध्ये रुमाल पसरून धंदा चालू. हो हो सर. असं आहे. 2024 ला घेतलेलं सर, सप्टेंबर महिन्यात. बघा, आता सप्टेंबर येईल. हो हो. फरक आहे ना. काय आहे, लोकांनी दुकानं उघडलेली आहेत. आता दुकानं कोण, आता डिप्लोमा दुकान उघडले, डिप्लोमा. हो सर, ते नवीनच एक फॅड आलंय आता हो हो डिप्लोमाचं. आणि फी ठेवले 5,000 रुपये. हो. एक क्लास आहे नाशिकला 7,000 रुपये. एक मुलुंडला आहे 75,000 रुपये. बापरे. एक मिळालं तरी चालेल त्याला. हो, बरोबर आहे, होऊन जातं तेवढ्याच्या. वर्षाचा खर्च निघतो. हा, बरोबर आहे, बरोबर आहे सर. पण सर, तुम्ही ठीक या आहे. प्रश्न कुंडल्या पण अजून घ्या. हा, आता ते घेणार, आता समजतंय. घेणार हा घेणार पण आता काय आहे की सगळ्यांकडे जेव्हा बुक असेल की नाही मॅडम, तर हा त्यावेळेला तेव्हा ते सगळ्यांना बरोबर सोपं व्यवस्थित जाईल होईल. बघायला. हो बरोबर आहे सर. होताच तर पुस्तक मागवा, मग हो तुम्हाला हो आणखी तुमच्या उपयोगामध्ये येईल. हो सर, बरोबर आहे. सर, त्या मॅडमनी कुठल्या मनोज कुमारचं बोलले ना, त्याचं आपल्या ग्रुपवर वरचं हे पाठवा ना, म्हणजे फोटो हा, पाठवा, पाठवतो. म्हणजे घेता येईल ते बुक आम्हाला. आता ऐका मॅडम, तुम्ही पुण्यातले आहात, तर पुण्यामध्ये आप्पाबळवंत चौकामध्ये गेलात तर तुम्हाला पुस्तकं मिळतील, किंवा समुद्र सर तुम्हाला पोस्टाने पाठवतील. चालेल. कळलं? हो. आपल्याकडे माध्यम आहे. सर अमेझॉन मध्ये उपलब्ध आहे, मी अमेझॉन मधनं मागवलंय. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता कसं आहे, तुम्ही पहिला पण ह्यांच्याकडे शिकला आहात, डॉक्टरांकडे. आम्ही शिकलोय चांगलं, तुमच्याकडे नंतर आहे.
डॉक्टरांनी काय शिकवलं तुम्हाला? खिडकी आणि वाचून घ्या, हा वाचून घ्या, लिहून घ्या ना. 6 लेक्चर घेतले फक्त आमचे. 6 6 लेक्चर लेक्चर मध्ये होते. काय होतं? काहीच नाही होत मॅडम. 6 लेक्चर मध्ये सरांनी इतके घेतले आहेत, तेव्हा कुठे आपल्याला समजतंय सगळं. 6 लेक्चर मध्ये कधी होणार नाही पूर्ण होणार. शक्यच नाही सर, शक्यच नाही. बोला आता आणखी कुठपर्यंत? आता तुम्हाला दशम स्थान कळलं? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे बघा, जातक 2 प्रकारे आपल्याकडे येतो. एक तर त्याच्याकडे पत्रिका नसेल, पण तुम्ही आता एक सवय ठेवा. एक मी तुम्हाला चांगलं मत मांडतो की तुम्ही एका जातकाची पंचपक्षीची पत्रिका हाताने लिहून द्या. अतिशय सोपी आहे, हो 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 सर. अतिशय सोपी आहे. हो हो हाताने लिहून हो द्या. सर. त्याला सांगायचं की पुढच्या वेळेला तुला जर काही प्रश्न असतील, म्हणजे मार्केटिंग कसं करायचं त्याचा एक नमुना सांगतो. पुढच्या वेळेला तुला जर काही भविष्य पाहायचं असेल तर ही पत्रिका जी आहे ही घेऊन आला तर मी तुझे प्रश्न सोडवेन. कळलं? मार्केटिंगला एक वेगळ्या तऱ्हेचं टेक्निक असतं. जसं डॉक्टर सांगतात, आपको अगर नेक्स्ट टाइम तकलीफ हुआ तो आ जाइए, ये रिपोर्ट है, वो देखूंगा और दूसरा रिपोर्ट निकालूंगा और बाद में कहूंगा कि आपने जो बीमारी है वो रिकवर किया है क्या. कळलं? हो सर. सर प्रश्न कुंडली घ्यायची का? नाही, त्याच्यावरतीच तुम्हाला जो काळ आहे त्याचा प्रश्न काय आहे. आता जर समजा एक मिनिट की एखादी मशिनरी लावायची आहे, त्याला दशम स्थान आहे, म्हणजे व्यवसायाचं त्याला एक आरंभ करायचा आहे किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट आणायचं आहे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला दशम स्थानाची आवश्यकता आहे की नाही? हो सर. हो सर हो. मग त्या दरम्यान तुम्हाला मूळची त्याची पत्रिका असेल तो राहून तुम्हाला सोडायचा नाही. मूळचा बेस जो आहे, आज एक लक्षात घ्या वाक्य, जे आपण जगत आहोत, जे आपल्याला जीवनामध्ये प्रतिसाद मिळत आहेत, ते आपल्या मूळ कुंडलीच्या आधारावरती आहे. प्रश्न कुंडली हा एक ज्याच्याकडे पत्रिका नसेल, आणि हा एक फॉर्म्युला आहे. प्रश्न कुंडली म्हणजे एंटायर लाईफ रिडिंग नाही. एंटायर लाईफ रिडिंग हे तुम्ही ज्या वेळेला जन्माला आलात त्यावेळेला ग्रहांची आणि पक्ष्यांची स्थिती काय होती याच्यावरती ते अप्लिकेबल आहे, अदरवाईज नाही. प्रश्नकुंडली निश्चित तो तात्कालिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जाईल, पण मूळ प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला शोधन करायचं असेल किंवा सोडवायचं असेल त्यावेळेला मूळ पत्रिकेतले जे पक्षी असतील त्याला त्या वारामध्ये पक्षी अप्लाय होतो का. मी एकदम व्यवस्थित स्पष्ट भाषेमध्ये सांगतोय, त्याच्यात काही अडचण वाटते का तुम्हाला? तर आता मी एक विचारू का? हा बोला. कोणाला विचारायचंय का मी विचारू, सांगा बरं. हा मला एक विचारा विचारायचं विचारा होतं मॅडम. मॅडम. मला एक विचारायचंय. बरं होऊ दे, होती तुमचं होते, मग विचारते. बोलू विचार. कुलकर्णी मॅडम मी? हा बोला बोला मॅडम, मग मी तर विचारते. ऐका ना सर, आता आपण एवढी सगळी चर्चा केली हा, आणि तुम्ही आता दशम स्थाना संदर्भात म्हणालात हा, तर इथे आपण समजा हाच टाइम घेऊया संध्याकाळचा 6 ते 8:24 हा. तर तिथे हा मुलगा म्हणजे तो जेवण करतोय, त्यामुळे हा टोटली टाइम चांगला, म्हणजे ही आपली महादशा झाली, आपण थोडा वेळ असं म्हणूया हा. आणि मग आता हे दशम स्थानाचा प्रश्न आहे आपला हा, आपला इन द सेन्स जातकाचा. तर दशम स्थानात रास आली आहे तूळ हा. मग ती तूळ राशीचा स्वामी मोर, तर तो मोर म्हणजे शुक्र ना, म्हणजे शुक्र तुळेचा स्वामी शुक्र, तर तो शुक्र मोर मध्ये आलाय.
पण ह्या स्लॉटमध्ये हा मोर मृत अवस्थेत आहे. मग जर ह्या जातकाचा प्रश्न असा असेल, म्हणजे त्याला काही म्हणजे व्यवसायासंबंधी, तर मग आपण पूर्णपणे निगेटिव्ह उत्तर द्यायचं की हा मुलगा तेवढ्या वेळपर्यंत शासन करतोय तसं. कारण इथे तो मोर मेलेला आहे आणि निम्न म्हटले तर कमी दर्जा नाही, म्हणजे नाहीच आपल्या अकॉर्डिंग. तो मध्यम. पक्षी मेलाय तर म्हणजे निगेटिव्हच उत्तर ना, की आता तू व्यवसाय संबंधी जे काही विचारलं आहेस त्याचं उत्तर अकॉर्डिंग टू मी नाहीच आहे. मग आपण थांबून पुढे त्याला ते देऊ. पण आजच्या घडीला तो ह्या वेळात आला आहे, तर मला असं म्हणजे जे मला कळालंय असं मी म्हणते, तर मग मी व्यवसायाच्या बाबतीत त्याचा प्रश्न आहे तर मी त्याला म्हणजे थांब तू असं उत्तर देणार. बरोबर आहे का नाही? बरोबर. तेच. बरोबर आहे. हा हा, आता ऐका, हा पुन्हा पुन्हा एकदा सांगतो. येस. आता यू फॉरगेट ऑल दिस थिंग. आता आपण नवीन क्रिया शिकूया. ओके. भरपूर क्रिया असतात. हम्म, जसं क्रियापद वापरतो आपण त्याप्रमाणे ह्या क्रिया आहेत. हम्म, तर त्या ठिकाणी आत्ता जातक आपल्याकडे आलेला आहे. ओके. अगदी त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये हम्म, त्या वारी, हम्म, हम्म, त्या पक्षी, हम्म, कुठला पक्षी हा कशा अवस्थेत असेल हम्म. हे सुद्धा त्या जातकाचं भविष्य असणार. हो ना, हो बरोबर आहे. हम्म, आगमन आगमन हा, हम्म, हम्म, तुम्ही एक टाइम नोट डाऊन करा. येस. जसं मी हे तुम्हाला एक लग्नावरून ना सर, लग्न कुठले बिंदूवरून. काय जे 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 ज्या वेळेला तो आला लग्न, फॉरगेट अबाउट द ऍस्ट्रॉलॉजी. हा ज्या वेळेला त्या ठिकाणी जातक आपल्याकडे दुपारी आला समजा, हा तर तुम्ही लग्नाचं पकडणारच. संध्याकाळी 4 वाजता आला तरी सुद्धा लग्नाशिवाय कुंडली बनणारच नाही, नाही का? आणि त्यावेळेला तो पक्षी जर मृत अवस्थेत असेल, हम्म, फिरायला गेला असेल, हम्म, तर फिरायला गेला असेल तर जातकाला तुम्ही सांगू शकता की तू आत्ता आलेला आहे, तर तुझं काम जे आहे ते भ्रमण करत आहे, म्हणजे विचार करत आहे. भ्रमण करत आहे म्हणजे विचार करत आहे. आता आपण विचारामध्ये असतो, बरोबर आहे का? आपण विचारात असतो त्यावेळेला आपण भ्रमंतीवरती असतो, येस. ट्रॅव्हलमध्ये असतो. ट्रॅव्हल, हम्म, 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 विचार हा ट्रॅव्हलशी संबंधित आहे. येस. म्हणजे आपण आता जर मी तुम्हाला हे शिकवेल त्यावेळेला माहिती पडेल. तर ट्रॅव्हल करताना तुम्हाला तो भ्रमण करता असेल. आता तुम्ही जर समजा जेवत असाल तर तुम्ही स्वाद घेत आहात, म्हणजे रुची तुमची वाढलेली असेल, हम्म, बरोबर आहे? हम्म, हम्म, तुम्ही अधिकार पदावरती आहात, ते तुम्ही शासन करते आहात जर जातक आपल्याकडे त्यावेळेला आला. हम्म. पण यदा कदाचित तिथे तो उत्तम असेल का मध्यम असेल हे तुम्हाला त्या कोष्टकाशिवाय माहिती पडणार नाही. पण मग सर ऐका ना, मग ते आपण मांडलं ती वेळ जातक आल्यावर प्रश्न कुंडली, बाय चान्स त्याच्याकडे त्याची मेन कुंडली पण आहे, त्याचा पण आपण यूज करू. पण आपण आता प्रश्न कुंडली बद्दल बोलतोय म्हणून तो जातक ज्या दिवशी येईल, ज्या पक्षात येईल, ज्या वेळेला येईल ती कुंडली मांडणार, त्याप्रमाणे सगळं करणार. मग हा जो 2 तास 24 मिनिटाचा कालावधीत आपण बघणार, म्हणजे त्याच्यात नाही आपल्याला नाही 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 ऐका ना, नाही ऐका ना. नाही, हा That is समजा not. ती नाही. हा जी जी काय आता समजा आपण फॉर एक्झाम्पल आता असं धरलं की म्हणजे 7:30 ते 8 पर्यंत तो आला. मग तिथे म्हणजे मुलगा शासन करतोय, पण त्या 7:30 ते 8 मध्ये हा गिद्ध आहे, म्हणजे गिधाड आहे, तो फिरायला गेला. तर तिथे निम्न म्हणजे ते शत्रू पण आहे, ते जाऊ द्या, शत्रू मित्र बघूया नंतर. पण निम्न फळ म्हणजे जिथे समजा आता इथे बाय चान्स हा आलाय गिधाड पण इथे पंचमात, तर मग म्हणजे त्याचं पंचमाशी कन्सर्न जर काही प्रश्न असेल आणि तो गिधाड फिरायला गेला, तर त्याला कुठे शोधणार त्या गिधाडाला? आपण फिरायला गेला त्यांनी प्रश्न विचारलेला नाही आपल्याला. नाही, असं कस काय? प्रश्नच नाही तर ना, सांगतो. विचारायला येणार ना. त्यांनी प्रश्न विचारला नाही. ऐका, ओके. हा सिस्टम कशी असते मॅडम, हा जसं आता आपण टाइम न्यूमरॉलॉजी शिकलो, ओके. आपण कार्ड न्यूमरॉलॉजी शिकलो, हम्म, हम्म, हम्म. नाही का? आता जातक आपल्याकडे आलाय, तो टायमिंग नोट डाऊन केला, केला तो 7:35. त्याला माहिती नाहीये. हम्म, हम्म, आणि तुम्ही एखादं कोष्टक वाचत बसलेला आहात. आता जसं हम्म, की तुम्ही जातकाला वेळ दिली त्या वेळेत तो येणार,
5-10 मिनिटं इकडे तिकडे असणार, बरोबर आहे. हो हो तर तुम्ही ते पान काढून ठेवलेलं आहे गुरुवार बुधवार सोमवार बुधवारचं. हम्म. त्यावेळेला जातकाचं आगमन आफ्टर सनसेट और बिफोर सनसेट जर झालं असेल तर दुपारी 12 वाजता आला किंवा 10 वाजता आला, 4 वाजता आला, तर ती नोंद करून त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनातल्या मनात ठरवू शकता की तो पक्षी फिरायला गेलेला आहे असं समजा समजा होय होय तर त्या ठिकाणी तुम्ही जातकाला सांगू शकता की तुम्हाला तुमचं मन जे आहे तर बराच विचार करायला लावतंय, इकडून तिकडून ते फिरतंय, पण तुम्हाला त्याचं उत्तर सापडत नाही. हम्म, हम्म, मी तुम्हाला ऍक्शन सांगतो. हम्म, कुठलाही पक्षी ज्यावेळेला फ्लाइंग करतो, कारण मला पक्ष्यांची आवड आहे, तर कधी कधी मी रात्री 2 वाजता पक्षी पाहायला जातो आकाशामध्ये. त्यावेळेला अख्खा थवा एक 50-60-100 पक्षी एका रेषेमध्ये ते समजा आमच्याकडे अलिबागवरून निघालेले असतात हम्म. आणि ते सकाळ उजेडा होईपर्यंत ते कदाचित जाऊन डेहराडूनला जातात. बापरे. हम्म. एवढा काळ त्यांना तिथे तो प्रवास करतात, त्यांचं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. हम्म. तसंच माणसाच्या विचारांचं सुद्धा असंच आहे. तो विचार करत असतो. प्रत्येक मनुष्याचं मन म्हणून चंद्रावरती मन सोपवलेलं आहे. सतत ते भ्रमण करत असते, निद्रेमध्ये सुद्धा आणि जागृत अवस्थेमध्ये सुद्धा. तर त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की तुमचं मन जे आहे ते भरपूर विचार करून आले, तो लगेच तिथे आपलं भविष्य योग्य करतो. जर समजा त्या ठिकाणी तो जेवत आहे हम्म. तर तुम्ही तुमच्या अनुभवामध्ये भरपूर स्वाद घेतलेला आहे, चव चाकलेली आहे. हम्म. स्वाद घेतलाय म्हणजे चव चाकलेली आहे. येस. जर तिथे डेड आलं तर असं सांगू नका की तू मेलाय परत जीवित झालाय. नाही नाही, तुमच्यावरती त्याला नाही सांगणार ना आपण आपण आपलं आपलं तुम्ही बघणार. ऐका ऐका हा. तुमच्यावरती अनेक प्रसंग भाषा कुंडलीची फार महत्वाची आहे मॅडम. हो हो हो. म्हणजे खूप कळलं असं ना? अटीतटीचे म्हणजे प्रसंग येऊन गेले असं समजा म्हणू शकतो, किंवा हा मरण तर तू तुल्य कधी मेलाय असं नाही असं नाही बोलणार. तर असं बोललं तुम्ही तर असं कोणी येणारच नाही त्यामुळे तर तुम्ही हे असं सांगू सगळं शकता की तुमच्या निगेटिव्ह. जीवनामध्ये असे काही प्रसंग आले असतील की जेणेकरून तुम्हाला हानी पोहोचली असेल असं तुमचं भविष्य तिथे दर्शवलं जातं. हा हा हा. ओके. कळालं आता कळालं. जर तुम्ही झोपेत आहात तर यदा कदाचित तुम्ही एखादी गोष्ट निद्रेमध्ये घालवलेली आहे आणि दिसून सुद्धा तुम्हाला ती दिसत नाही. ऐका त्याला सांगतो कारण. आपण जशी अंधकुंडली परवा मी तुम्हाला शिकवली होती राणा कपूरची, येस. लग्नी शनी दशमात रवी, हे चांगले चांगले लोक झोपी गेलेला जागा झाला अशी भानगड असते. त्याच्यात एक नाटक पण होतं. तर त्यावेळेला अशी अवस्था सुद्धा निद्रेमध्ये जर एखादा पक्षी असेल तर तुम्ही कथन करू शकता. आता भ्रमंती झाली, खानपान झालं, निद्रा झाली, मृत झालं, आता राहिली अवस्था कुठली? शासन. बरोबर आहे. यू आर ऑल द टाइम यू आर सक्सेस इन युअर लाईफ. तुम्ही पुढे जाऊन तुमच्या हातामध्ये सगळी सूत्र तुम्हाला मिळतील असं भविष्य कथन करण्याची कला ही तुम्हाला अवगत असेल, अंतर्मनात असेल. तर आता मी जे काही कथन केलेलं आहे दॅट इज माय थेअरी. आलं लक्षात? ते सगळं छान समजलं. आता परत मग माझा ह्याच्यावर उपप्रश्न असा आहे की ऐका, खाणे आणि शासन करणे हे उत्तम आहे. आता समजा मीच तुमच्याकडे काहीतरी प्रश्न घेऊन आज आलेली आहे. 6:30 ते 6:54 या यू वेळेत. फॉरगेट अबाउट टायमिंग. टायमिंग यू फॉरगेट. नॉट नो नो नीड अरे अबाउट. मग कसं काय आपण करणार? पक्षी मी शासन तुम्हाला एक करण्याचं. जनरल नाही मी जनरल सांगितलं तुम्हाला. तेव्हा टायमिंग काय तो तुम्ही शनिवारी याल, कधी गुरुवारी याल, कधी हो ना, रविवारी याल. तेव्हा येईल. पण मला काय म्हणायचं, ज्या वेळेस जातक आपल्याकडे आल्यानंतर बाय चान्स कुठला ना कुठला एखादा पक्षी शासन हो अवस्थेत आहे की हो नाही सर, तर हो म्हणून आता तुम्ही जे बोललात ना, म्हणजे शासन म्हणजे मग तुम्हाला म्हणजे अगोदरच्या काळात
किंवा आता सुद्धा इव्हन, कारण शासन करतानाच जर मी आलेली आहे, मी आली किंवा व्हायस वर्सा माझ्याकडे कोणी आले आणि त्यावेळेस नेमका कुठला ना कुठला पक्षी मला शासन अवस्थेत सापडेल की नाही, इथपर्यंत तर मी बरोबर आहे ना. मग शासन नाही 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 नाही, का, ऐका, परत अरे परत देवा. मिस्टेक होत आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा. कदाचित मॅडम असं आहे की शासन करता तिथे मध्यम पण असू शकतो. बघा तुम्ही वाचा. शासन करता मध्यम कसं असेल? तपस्वी मॅडम सांगतील. आहे, हो हो आहे. मगाच्या संध्याकाळच्या वेळेलाच आपण पाहिलं ना, शासन करणारा मयूर आहे तो मध्यम आहे. संध्याकाळच्या वेळेस हा, नाही, संध्याकाळी नाही, रात्री पण नाही. तीन 36 ते 6च्या वेळेला जेव्हा मयूर शासन करतो म्हणून आहे ना, त्यावेळेला तो मध्यम आहे. म्हणजे तिथे त्याचा कमीपणा झाला की नाही मॅडम? उत्तम आहे का तो? तुम्ही दिवसाचं बोलताय की रात्रीचं मॅडम? कधी सकाळी दिवसाचं म्हणजे दिवसाचं दिवसा तीन जरी छत्तीस कधी ते शेवटचा सहा वेळ आहे ना तिथे. रात्री पण आहे तसंच. मयूर शासन करतोय मध्यम आहे, बरोबर आहे. आणि आहे रात्री ना? पण 10:48 ते 1:12 मुर्गा मरणा आणि मयूर शासन मध्यम मित्र असतो. कारण मेन पक्षी मरणा आलाय ना. हो, बरोबर आहे. किंवा मेन पक्षाची ऍक्टिव्हिटी सेकंडरी आहे, निम्न आहे. येस, म्हणजे मेन ची पण बघायची. हा, मेन आणि साथीदार कसे. जोपर्यंत कोष्टक नसेल मॅडम तोपर्यंत यू आर नॉट गोइंग टू रिझल्ट. ती दशा अंतर दशासारखंच आहे. ते जर मित्र असले तर ती चांगली जाते ना. हा, तेच मित्र आणि शत्रू पण मग बघण्याची ते पण बघायचं. आणि अवस्था आपण तेव्हा ग्रहाची पण अवस्था बघतोच ना. आता भाग राहिला कसा मॅडम, की ह्या सगळ्या गोष्टी इत्यादी डॉक्टर ज्योतिषी शिकवत नाहीत. काय शिकत कोणीच नाही, पहिल्यांदा शिकतोय. जसं खोलात जाऊ तसं आणखीन यातनं लॉजिक काढता येईल. हो नक्की. ऍस्ट्रॉलॉजी हेच एक भुयार आहे. येस. म्हणून त्याला ऑकल्ट म्हणतात. मग सर ऐका, आता अजून मी तुमचं डोकं थोडं खाणार आहे, तुम्ही रागावू नका. आता आपली आजची पत्रिका, थोडा वेळ थांबा तर खरी, मला जरा प्रश्न पडलेत म्हणून मी इतका गप्प बसले होते. तर ही मकर लग्नाची पत्रिका आहे. ऐका, आणि आपण आता टाइम थोडा वेळ हाच धरूया, ऐका ना, कारण आपण ती 7:35 मांडली आहे की नाही, म्हणून आपण 6 ते 8:24 हा टाइम धरूया. थांबा तर खरी. आणि मग मला असं विचारायचंय, त्याच्यात मुर्गा शासन करतोय उत्तम आहे, ओके. त्याच्यानंतर नाही सॉरी, मुर्गा खातोय, मुर्गा खाना आहे. हा खाना. आणि कावळा शासन करतो तो पण उत्तम आहे. मग हा उल्लू वगैरे यांना तर सोडूनच देऊ, निम्न आहेत ते, कोणी मेलय, कोणी फिरायला गेले, कोणी झोपलंय. तर मग आपण ही पत्रिका मांडल्यानंतर ह्या पत्रिकेत म्हणजे समजा शुक्र आला, इथे शनी नेपच्यून काय आपण पकडत नाही, मग शनीला मोर आलाय ना, तर मग तो मोर झोपायला गेलाय. मग म्हणून त्याचा म्हणजे प्रश्न शनीच्या संदर्भात किंवा तृतीय स्थानात, कारण इथे तृतीय स्थानात आलाय तो मीनेचा शनी आणि तो मोर झोपलाय, तर मग त्याच्या प्रश्नाने तो काहीतरी तर प्रश्न तर विचारायला आपल्याला आलाय, इथपर्यंत तो तुम्हाला मान्य आहे ना. तर मग ते कार्य होणार नाही असं आपण म्हणूया का? ते तुम्ही म्हणता तसं ते आपण सगळं सांगू, पण हा ला मोर मिळालेला, पण तो झोपलाय. मोर जरी चांगला आहे पण तो झोपलेल्या अवस्थेत आहे, म्हणून ते कार्य त्यांनी व्हॉट एव्हर जे कार्य विचारलं असेल तर ते होणार नाही असं आपण म्हणू की नाही? सांगतो, त्याचं मी विश्लेषण करतो. करा. आता समजा एखादं प्रॉडक्ट तुम्ही बनवलंय, ओके, त्याला मार्केटिंग करायचंय, म्हणजे जागरूकता आली. येस. तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे, तो रूपांतर होईल म्हणजे मॅन्युफॅक्चर कराल, तोपर्यंत तो निद्रा अवस्थेत आहे. जेव्हा ते प्रोडक्ट मार्केटमध्ये येईल त्यावेळेला ते जागृत अवस्थेमध्ये असेल. मग जागृत अवस्थेमध्ये असताना एक तर तो जेवत असेल, झोपून मनुष्य जेवेल का? तर नाही. झोपून फिरेल का? तर नाही. झोपून शासन करेल का? नाही. त्याचा अर्थ शासन करणं म्हणजे तो पूर्णपणे ऍक्टिव्हेट असेल.
हा म्हणजे जागृत असेल, शासन जाग करायला तो पक्षी येईपर्यंत ही ऑर शी हॅज हा टू वेट. हरकत आहे. हा येस, म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्या पक्षाचं निर्णय द्यायचा असेल येस, तर तिथे जो मृत असेल तर कधी तुम्ही सल्ला देऊ नका. नाही देणार. तो झोपला असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता की यू हॅव टू वेट फॉर सम टाइम. ज्यावेळेला निद्रिस्त मनुष्य असतो त्यावेळेला तो उठल्यानंतर तो कामाला सुरुवात करतो, नाही करत का? करतो ना. मग एखादी व्यक्ती दुपारची वामकुक्षी घेते त्यावेळेला ती फ्रेश होण्यासाठी म्हणून त्याचे पुढची कार्य ही चांगली व्हावी त्याच्याकरता ती थोडासा आराम करते. बरोबर बरोबर. पुण्यातले लोक वामकुक्षी घेतात. आता आता ऐका ना सर, अजून पुढचं म्हणजे ते क्लिअरन्स होऊन जाऊ दे, सगळ्यांचं पण होईल. आता तो मयूर समजा आपण 6 ते 8 24 समजा मेलेला धरलाय त्यामुळे नाही, पण ह्या जातकाला आपल्याला टाइम तर द्यायचा. आता हे रात्र आहे दिवस आहे, थांबा जरा सगळ्यांनी, तो काही विचार करू नका. पण आता मग खाली आपण हा मयूर शासन पण करतोय, उत्तम पण दिलंय, ती वेळ आहे 10:18 ते 10:48. मग आपण आता मगाची वेळ तर तो मेलाय तो कोण मोर, पण आता ह्या घडीला तो मोर शासन करतोय, ती वेळ पण उत्तम आहे. मग आपण त्याला ही वेळ देऊ शकतो ना, कारण आपल्याला वेळ तर द्यायची आहे ना त्याला, की म्हणजे तो देऊ शकतो. हा मग असं फक्त मला विचारायचं, म्हणजे आपल्याला वेळ जेव्हा द्यायची तेव्हा ठीक आहे. पक्षी जेवण किंवा शासन करत असेल तीच वेळ, म्हणजे आयदर तो शासन करतो, मध्यम जरी असला तरी डझंट मॅटर ना. उत्तम तर एकदमच म्हणजे 100% कार्य सक्सेसफुल होणार, मध्यम असेल तर आयदर 75 किंवा थोडं त्याच्या खाली प्लस मायनस वॉट एव्हर. तर आता इथपर्यंत मला कळालेलं बरोबर आहे का सांगा आता? बरोबर आहे. आपला भाग काय होता माहितीये का मॅडम, हं, की मूळ पत्रिका जी आपण आपल्या पारंपरिक मध्ये बनवतो येस येस येस. त्या पत्रिकेवरती तुम्हाला पंचपक्षीचा निर्णय द्यायचा आहे. तुम्हाला प्रश्नकुंडली बनवायची नाही. हा नाही ना, नाही. त्यावेळेला तुमच्या दशम पंचम षष्टम धन लाभ स्थानामध्ये अवतरलेला पक्षी हा तुमच्या मूळ कुंडलीतला आहे. त्याच्यावरून तुम्हाला लाभ केव्हा होईल, धनसंपत्ती कधी येईल, छोटे प्रवास कधी होतील, घर कधी मिळेल, संतती कधी होईल, नोकरी कधी होईल मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला बोलणी करायची असतील विवाहाच्या तर कधी होईल, भाग्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर ते निकाली लागतील का, तर त्यावेळेला ऍज ए प्रश्नकुंडली मूळ पत्रिकेवरती असणारे ग्रह पक्षी, ग्रह ऑब्लिक पक्षी याचा मिश्रित फलादेश तुम्हाला करावयास हवा. मग आता अजून पुढचा प्रश्न आहे का? आता ह्याच पत्रिकेवर तुम्ही लाभाच्या संदर्भात बोललात ना, इथे लाभस्थानी वृश्चिक रास आहे, चंद्र आहे, चंद्र कोंबड्यात आहे, आपण घेतलेल्या वेळेत तो जेवत आहे कोंबडा. मग वृश्चिकेचा मालक मंगळ आहे, त्याला कावळा मिळालाय, तो शासन करतोय, म्हणजे हे लाभाच्या बाबतीत विचारलेला प्रश्न मला लाभ होतील का, जस्ट एवढं तर येस. होतील. येस येस. तर मग माझं क्लिअर झालं, मी फार वेळ घेतला, सॉरी. ते बाकीच्यांना नाही पण सगळ्यांनाच परत हे झालं, कन्फर्म झालं, पण उत्तम झालं सर. सांगण्यासाठी इफ यू डोंट हॅव कलेक्शन यू आर नॉट गोइंग टू प्रेझेंट प्रॉपरली. मटेरियल तर आपल्याकडे हवेच ना, त्याच्याशिवाय काहीच नाही होणार ना सर. सर आणि एक माझा प्रश्न विचारू का? बोला. ते तुम्ही जे पत्रिकेमध्ये जे पक्षी लावले भावमध्यावरती, ते त्या ऍप मध्येच मिळतात का? तुम्ही जे ऍप सांगितलंय त्याच्यातच मिळतात का? काय मला कळलं नाही, पत्रिकेमध्ये तुम्ही भावमध्यावर किंवा कुंडलीवर प्रश्न पक्षी जे दर्शित केलेत म्हणजे डिस्प्ले केले, तर ते कुठल्या ऍप मध्ये मिळतात? ते ऍप मध्ये मी म्हणजे हे केलंय, रायटिंग केलंय. ऐका ना मॅडम, ते आपल्याला सरांनी तो चार्ट पाठवलाय ना, आणि मी पण त्याच्यावरनं आपण करायचं असेल ना, त्याच्यावरनं भावमध्यावर पण नाही, मला वाटलं त्याचं पण ऍप आहे का काय. नाही इट इज ओके, गॉट इट. म्हणजे अष्टक वर्गाचं कसं तुम्ही कक्षाचं वगैरे दिले ना, तसं हे पण त्याच्यातच आहे का काय? नाही, ते मी स्वतः बनवलं. ओके, छंद आहे तो. ग्रेट. चांगलंय. नाही पण आयडिया चांगली आहे ती, एकदम नजरेत येतात ना.
म्हणजे आणि जर ग्रह नसेल तर मग भावमध्याचा पक्षी घ्यायचा. समजा लाभात आता चंद्र आहे पण ग्रह नसेल तर मग भावमध्याचा पक्षी घेऊन त्याची ऍक्टिव्हिटी बघायची. भाव मध्य एवढ्यासाठी आहे मॅडम की आपल्या राशीत आपल्या भावात दडलंय काय. हा करेक्ट. जसं सामना नावाचा पिक्चर होता, या टोपी खाली माहिती गाणं आहे ते डॉक्टर लागूंच. हो सर. नाही ठीक आहे. ते आता म्हणजे भावमध्ये हाताने लिहायचं ते. कुबल मॅडम तुम्ही खूप छान प्रश्न विचारले, त्याच्यामुळे आमचं सगळं क्लिअर झालं. थँक्यू सो मच. अग्री विथ यू. अगदी बरोबर. नाही खरंच त्यांनी छान प्रश्न विचारले, प्रश्नच नाही. चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय. सर छान झाला क्लास. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना की आल्यानंतर प्रश्न कसा काढायचा, प्रश्न कुंडलीसारखा चंद्रावरती किंवा लग्नबिंदूवरती. चंद्र आपण नाहीतरी प्रश्न कुंडलीला घेतो ना, तसं LSRD काढतो तसंच हे पण काढायचं चंद्र बघून की कुठला पक्षी आलाय आणि काय शासन करतोय की काय करतोय. तर हे छान आहे आल्यावरती हे करायला. बाकी सगळं छानच झालं, सुंदर एकदम. आणि असं जाहिरात करा ना, महागड्या क्लासला फसू नका. हा, महागड्या क्लासला फसू नका कोणी. आणि तुम्ही एवढेच छान शिकवताय, कोण कशाला जाणार आहे. कोणी जाणार नाही, आणि गेले तर फसून येतील. मी आजच जवळपास 3000 लोकांना जाहिरात टाकली, फसू नका फसू नका फसू नका. आता पेपरला पण देणार आहे आपल्या लोकसत्तेला. तरी नाही बसणार सर कमीत कमी. ते काही ग्रुप नाही, ग्रुपच्या बाहेरचे अवेअरनेस आलं पाहिजे. लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स. अर्ध्याधिक फसून पण आलेले आहेत सगळे. पुण्यातल्या पेपरला द्या सर. हा सर झूम बोला. मीटिंग कॅपॅसिटी वाढवावी लागेल. नाही कशाला आहे ना, आपल्या टेलिग्राम मध्ये पण होऊ शकतं. 700-750 लोक. अच्छा, मला वाटलं 100च आहे. नाही करू शकतो, फेसबुक लाईव्ह करू शकतो. ओके. पण आता कसं ऑलरेडी मॅडम 670 व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत मराठीमध्ये. एवढं कोणाचंही 670 रेकॉर्डिंग केलेलं नाही. आता ज्याला आवश्यकता असेल त्याला आम्ही पाठवून देतो, बघायचंय तर बघ. वर्ष लागतील तुला. सर हे हा बोला. बोल बेटा. नमस्ते सर. तुम्ही नमस्ते. म्हणताय 670, पण तुम्ही लिंक पाठवलेली ना त्याच्यामध्ये पण 670 व्हिडिओ नाही. म्हणजे आपण काउंटिंग पण केलं तरी 300 पर्यंत येत आहेत सर. म्हणजे काहीतरी चुकतंय का? देर आर 2 लिंक्स. 2 लिंक आहेत मॅडम. हा, तर मला सर मी तुम्हाला पिंग करते व्हॉट्सअपवरती, मला दुसरी लिंक पाठवा ना. कारण ओके मला बेटा. 2022 पासूनचे जे व्हिडिओ आहेत ना ते बरं. आहेत, पण बाकी आता ते मी मग काउंट ते पण केले, पण मॅक्झिमम कुबल 300 मॅडमचे आहेत. आहेत, कुबल मॅडमचे आहेत ना, ते पाठवतो. तर मॅडम मी तुम्हाला पाठवलंय, सांगितलं होतं ना की एक माझं जे चॅनल आहे ना तर त्याच्यावर आणि अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी ह्याच्यावर मिळून आहेत ते. अच्छा अच्छा, दोन्ही मिळून का? तुमच्या ह्याच्यावरती आहे ते मला माहित माझ्या आहे, पण ह्याच्यावर सरांच्या तेव्हा मला टाकायला सांगितलं ना, हा तेव्हापासून मी टाकते ना. अगोदरच तुम्हाला अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीवर जावं लागेल, आणि आफ्टर दॅट माझे पण आहेत. मग ते माझ्या ह्याच्यात पण आहेत. मग मला एकदा तुमचं पुन्हा चेक करावं लागेल, कारण मी पूर्वी चेक केलेलं आहे, तुमच्यामध्ये पण आहे, पण आणि सरांच्या अभिषेक ऐका ना. मध्ये मॅक्झिमम 350 आहेत. हा, तर तुम्ही सर जी माझ्या 670 ह्याच्यावर सांगतात ना गेलात तेवढे ना, नाही आहेत. एक मिनिट ऐका, हो, मी माझ्या जाईन ह्याच्यावर आज. गेलात ना तर तुम्ही म्हणजे मी काही तुम्हाला सबस्क्राईब करा असं माझा आग्रह अजिबात नाही, पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि म्हणजे ज्यावेळेस मी कुठलाही व्हिडिओ टाकेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येणार की नाही, मग तुम्हाला कळणार ना की आपण टाकलेलं आहे असं. हो, मी तुमचं पण लिंक चेक करते. थँक्यू सर. थँक्यू. बरं, तृप्ती कुलकर्णी तुम्ही काय विचारणार होतात, काय झालं? हा सर, नमस्ते. बऱ्याच वेळेला सर असा प्रश्न येतो की एखादी वस्तू हरवलीये वगैरे किंवा चोरीला गेलीये वगैरे, तर हे प्रश्न आपण जेव्हा पंचपक्षीवरून बघणार तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं वर्णन वगैरे आपण पक्षांवरून कशा प्रकारे करू शकतो, ह्याचं जर थोडंसं एक उदाहरण वगैरे जर घेतलं तर ते बरं पडेल, कारण बरेच प्रश्न येतात तसे सर. बरं, आता काय हरवलं असेल वाटतं तुम्हाला? आत्ताच एक माझ्याकडे एक 8 दिवसापूर्वी आलं होतं, तर
एका त्या म्हणजे ज्यांनी मला विचारलं, तिचे आई वडील एका आजारी माणसाला बघायला गेले होते, तर तिथे त्यांना म्हणजे पैशाची मदत वगैरे लागली म्हणून त्यांनी थोडे पैसे आणि सोनं पण ठेवलं होतं बरोबर. आणि शिवाय चांदीच्या पळ्या पण होत्या. आणि ते सगळं त्यांनी एकत्रच ठेवलं होतं. त्याच्यामध्ये शिवाय त्यांचं पेन्शनचं बुक पण होतं, त्यांची कार्ड्स पण होती. असं सगळं एकत्रच होतं ते. तर ते सगळंच्या सगळंच चोरीला गेलं. ठीक आहे. ओके. हा आता तो जे हा पॉइंट असा आहे मॅडम, चंद्राकडे चांदी आहे, गुरुकडे सोनं आहे. बरोबर. अशी एकही व्यक्ती नसेल हा धनुराशीची आणि मीन राशीची हा ज्याचं सोनं हरवलं नसेल. मी चोरी बरोबर आहे. नाही होय. म्हणत, हरवलं. बरोबर. हा हा नियम आहे. हा नियम बरोबर आहे. आहे. हो तर ते यदा कदाचित जातकाच्या पत्रिकेमध्ये गुरु दूषित झाला असेल हा तर एकत्रित केलेलं सोनं किंवा चांदी किंवा दागिना हा हा हरवला जातो किंवा चोरीच हा जातो. आता बरोबर. ते हा चोरीच गेलं असेल गाठोडं, चोर हे सतत फिरत असतात. जसं आता बरोबर आहे. आमच्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये चोर आहेत, जे लोक विद्यार्थी चोरी करतात. तुम्ही म्हणाला होतात मागे. हो हा, मग आता तसंच चोरी करतात. तर तसे आमचे पण लोक चोरी करतात. आमच्याकडे सोनं नाही आहे तर चोरी करणार कुठे? मग आमचे स्टुडंट चोरतात. आता स्टुडंट चोरलं म्हणजे काय? तो बुधाची चोरी आहे ती. बुधाची चोरी बरोबर आहे. आहे. हो हो कळलं का? तर बरोबर आहे. अशा हो वेळेला प्रश्न आला तर रिलेटेड प्लॅनेट हा पक्षी आणि तो प्लॅनेट मध्ये बसलेला पक्षी कोण आहे हा याच्यावरती संबंध साधावा. बरोबर आहे. मी आपल्या पारंपरिक नुसार उत्तर दिलं, त्यांना ते जुळलं बरोबर. प्रश्न तो नाहीये. पंचपक्षीनुसार आपण एखाद्या व्यक्तीचं वर्णन म्हणजे हो ती हो, ज्यांनी कोणी मग घेतली. शेवटी आता गुरु आता तुम्हाला इथं असं आता आर्थिक बरोबर. जर पैसे असतील हा हा तर तुम्हाला चंद्राकडे गेलं पाहिजे, लाभस्थानाकडे गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आपण पारंपरिकनुसार समोरील व्यक्ती बघतो म्हणजे सप्तम स्थान बघतो. आणि त्याच्यावरून पण आपण वर्णन करतो. चंद्रही बघतो त्यावेळेला. लग्न म्हणजे एलएसआरटी नुसार ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोच. पण पंचपक्षीच्या हिशोबाने जेव्हा आपण त्या एखाद्या व्यक्तीचं वर्णन सांगायचंय त्याला, तर तेव्हा ते हो, कसं याचं एखादं उदाहरण जर घेतलं तरी चालेल सर, असं मला म्हणजे मी म्हणायचं आत्ता होतं. उदाहरण माझ्याकडे आत्ता देतो तुम्हाला. तुमच्या बर आडनावाचे आहेत, डॉक्टर आहेत. बर महालक्ष्मी एक्सप्रेसनी जाताना हा त्यांचं मंगळसूत्र चोरीला गेलं. बर त्यांचं लग्न धनु म्हणजे गुरु आला. बरोबर आहे. हो त्यांची रास मिथून म्हणजे गळा आला. हो बरोबर. आणि गुरु अष्टमात म्हणून चोरी झाली. अच्छा बरोबर. कळलं? आता ही आपल्याला मूळ कुंडली माहिती होती म्हणून. मग प्रश्न बरोबर मूळ आहे. कुठली माहिती हा पाहिजेत ना. बरोबर आहे. पण हे प्रश्न कुंडलीवरून जेव्हा आपण काढायचं हा, मग तरी असं सुद्धा म्हणतो. हा आफ्टर ऑल यू आर गोइंग टू रीड द प्लॅनेट. प्लॅनेट बरोबर आहे. बरोबर आहे. आता म्हणजे त्यांना आपण विचारा, जे डॉक्टर कुलकर्णी आहेत हा त्यांचं मंगळसूत्र चोरलं होतं, गळ्यातून बरोबर खेचून बरोबर. घेऊन गेला. वॉश अच्छा. बेसिन तोंड धुवत होत्या सकाळी कोल्हापूर येणार म्हणून, तर लगेच अच्छा. तिथे ते खेचून घेऊन गेले ते. हम्म. रिलेटेड काय सांगितलं मी तुम्हाला? लग्न धनु, बरोबर. हो लग्नी राहू, सप्तमात रवी, मिथुन राज चंद्र, हा केतू आणि गळा. बरोबर. गळा. हो सिंपल. बरोबर किती बरोबर. वेळ लागला? 22 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिनिटं. कळलं बरोबर. मॅडम? होय हा, बरोबर याला आहे सर. मेमरी याला पण मेमरी आता सुद्धा म्हणतात. मी जे तुम्हाला सांगितलं ना, ते त्यांचा मामा आणि त्यांचा मुलगा असं त्यांना संशय होता त्याच्यावरती. तर त्यांनी काही मला सांगितलं नव्हतं हे, पण मी जे वर्णन केलं पारंपरिक नुसार ते आणि त्या व्यक्तींचं मॅच झालं तसं. पण ते पारंपरिक नुसार झालं म्हणून मला पंचपक्षीनुसार सुद्धा ह्या गोष्टी जुळू शकतात बरोबर का, आहे, बरोबर असा आहे. माझा पण प्रश्न होता. हा पारंपरिक बनवल्याशिवाय पंचपक्षी येणारच नाही. येणारच नाही. हो कारण आपण मामा पक्षी म्हणजे आणि बुध त्यासाठी आला. कुंडली पाहिजे. हो बरोबर आहे. हो मामा म्हणजे बुध आला. बुध आला. हो Yes, हो कळलं का? जिथे बरोबर. हो. मंगळाचा संबंध आला तिथे चोरीचा संबंध आला. आला 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 होता सर. हो कळलं? बरोबर आहे. हो सर. असं आहे. हो सर. हे सगळं बरं. ज्ञान एका ज्योतिषाला असणं आवश्यक आहे. नक्कीच आहे सर. नक्कीच आहे. कळलं? धन्यवाद सर. हो सर. तर धन्यवाद. ऐका ना, ऐका तर एकच मिनिट, तुम्ही आता फार आता वेळ झाला. चोरीच्या एक प्रश्न एक एक हा एक मिनिट हा, बोला मला मला बोला बोलायचंय. बोला बोला. तर तुम्ही आता धनु आणि मीन लग्नाचा जसा उल्लेख केला,
तर मागे तुम्ही अगोदर असं काही महिन्यांपूर्वीच्या एका लेक्चरमध्ये मिथुन लग्नाचा पण प्रवासात म्हणजे तीर्थक्षेत्री वगैरे जाताना चोरी होईल असा पण उल्लेख केला होता. उल्लेख केला होता. हो 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 सर. हो बरोबर. हो ना सर, ते हे पण म्हणजे हे हे नियम आहेत. कसं आहे हो मॅडम, आता तुम्ही गृहिणी आहात, तुम्हाला आईने जेवण बनवायला शिकवलं, तर नियम शिकवले की हो नाही? हो हो सर. मीठ, मसाला, साखर, डाळ जे असेल ते, हे सगळे ज्योतिषातले नियम आहेत. ही नियमावली तुम्हाला शिकल्याशिवाय कळणार नाही, ही पुस्तकात वाचून कधीही येणार नाही. कळलं? हो असं आहे. हो म्हणजे आता त्या हा दिवशी मागच्या वेळेचा तो पण नियम म्हणजे आता हा ऍड ऑन अजून करायचा असं मी म्हटलं, म्हणून म्हटलं तो पण बरोबर आहे. आहे. आता ऐका मॅडम, की त्या दिवशी शनी महाराजांचं व्याख्यान देशमुख मॅडमने घेतलं. त्याच्यामध्ये अनेक नियम, जसं टाचेचे, चर्मरोगाचे इत्यादी, नक्षत्राचे गुणधर्म, त्याचे दृष्टी, सुलोचन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता हो ते हो सर. आपण हो रिपीट केलं, आपल्याला त्या गोष्टी पुन्हा जागृत झाल्या आणि त्याच्यातून लोकांना फायदा झाला. म्हणजे एक नक्कीच. एक्स्ट्रा हो इन्फॉर्मेशन त्यांच्या मार्फत आपल्याला मिळाली. मग तसंच हे असतं. कळलं का? बर. हो आता सर. हो धन्यवाद सर. कुबल मॅडम, तुम्ही समारोप करा, आता बराच वेळ झालाय. ठीक आहे. 9:15 वाजले, आता काही नाही, समारोपच करते, कारण सगळ्यांना सगळं कळालंय असं मला तरी वाटतंय. फक्त मला काय विचारायचं होतं, ऐका जरा 1 मिनिट. चुकलं तर विचारा. पहिले सॉरी का म्हणते, कारण त्या कुलकर्णी मॅडमच्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं वाटतंय. कोण? आपल्या तृप्ती कुलकर्णी. आपण पारंपरिकनी त्यांनी काढलं. त्या म्हणतायत की मामा आणि मुलगा, म्हणजे मामा आणि मुलगा हे पुरुष तत्व म्हणजे मॅस्क्युलिन असं झालं. तर आपण म्हणजे मी जेव्हा शिकवलं होतं तेव्हा पण म्हणजे मला तो संदर्भ ह्याच्यात मिळाला होता गुगलमध्ये. तर हे जे पक्षी आहेत ना सर, तर ह्यांना पण ते तत्व दिले आहेत ना. म्हणजे आता इथे त्या मंगळ पण म्हणाल्या आणि आज आपण समजा आजच्याच पत्रिकेच्या संदर्भात असं आपण तो चोरीचा प्रश्न असला तर इथे मंगळाला कावळा मिळाला, म्हणजे तुमची चोरी गेलेली वस्तू कोणी नेलेली असेल तर आपण कावळ्याच्या साधारण तसं वर्णन, म्हणजे ती व्यक्ती आणि म्हणजे जेंट्स असेल असं आपण, आणि मग थोडंसं वर्णन जसं कावळ्याचं किंवा अशा टाईप, म्हणजे असं करू शकतो का, असं मला तुम्हाला विचारायचं होतं. कारण त्यांचा प्रश्न कसा होता की ठीक आहे. फ्रॉम धिस पंचपक्षी म्हणजे यूज करून आपण प्रश्न कुंडलीत असं उत्तर देऊ शकतो का. आपण पुढे नंतर शिकवू. मी तुमचं डोकं आता खूप खाणार या ठीक बाबतीत, कारण मला पण भरपूर प्रश्न आलेले, पण आता खूप ठीक वेळ झाला. पण फक्त मला असं विचारायचंय, अकॉर्डिंग सांगतो टू धिस असं सांगतो सांगतो हा सांगा सांगा. सांगतो. हा ग्रहांशिवाय पक्षी आपण नाही निश्चित ना, करू शकत नाही. नाही नाही, ऑफकोर्स नाही. मग तो कुठलाही पक्षी येऊ, हो हो हो. जो पक्षी समजा सूर्याला गिधाड आलं हम्म. तर सूर्य दूषित झाला असं म्हणायचं नाही. नाही नाही. पण रिलेटेड दॅट प्लॅनेट, हम्म. म्हणजे रिलेटेड अबाउट द सन, हा तो गिधाड आलाय तर हा. तुम्हाला प्रतिसाद तशाच पद्धतीचा मिळेल. येस येस सर. पक्षी ठरवला गेल्यानंतर, हो 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 हो. त्याच्याशिवाय नाही. नाही. मग इथे कोणी मनुष्य अमुक एकच पक्षी येईल याचं काहीही सांगू शकत नाही. नाही 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 नाही. हा नाही, बरोबर. हो. जे नशिबात असेल तो पक्षी तिथे हम्म. लागेल किंवा येईल, हम्म. त्याचं फलित मिळेल. हम्म. आणि पंचपक्षी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग आहे. आहे म्हणूनच तर मग मी एवढं हे करते ना. फार छान. आणि सांगू का, ह्याची उत्तरं पण आयदर समजा आपल्याला दवाखान्यात इव्हन जायचं असेल, आपला जन्म पक्षी, आणि मग तो शासन केव्हा करतोय किंवा ते डॉक्टरला पण आपण बघू शकतो मॅच करून की आपलं आणि ह्या डॉक्टरचं ते पहिलं अक्षर. भले आपल्याला काय डॉक्टरला आपण असं नाही विचारणार तुझी जन्मतारीख काय किंवा काय, आपण ते म्हणजे त्याच्या पहिल्या नावावर, आता समजा एखाद्याचं नाव मदन, मग म च अ म्हणजे मग त्याला कुठला पक्षी येईल. किंवा समजा आता माझा मोर आहे, नाहीये माझा मोर पण, आणि डॉक्टरचा गिधाड आला तर मग मोस्टली आपल्याला
त्याचप्रमाणे प्रतिसाद मिळणार असं असं पण. आणि आपली वेळ साधून म्हणजे आपला पक्षी शासन करता असेल तर त्याच वेळेची आपण डेट घेतली, ती वेळ घेतली तर निश्चितच आपल्याला ते औषधं म्हणजे अगदी आपल्याला काय म्हणायचं काम करतात आपल्यावर. म्हणजे असं पण मी थोडंसं म्हणजे मला हे जास्त आवडतंय ना, वेगळं काहीतरी आहे ना म्हणजे ह्याच्यात, त्याच्यामुळे. आणि तुम्ही ते शिकवलं तर भरपूरच सुंदर आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही सर. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता काय बोलू? आधी नमस्कार. अभिप्राय झाला. हा झालं ना, मी तेच म्हटलं आता काही. ठीक आहे. छान क्लास झाला मॅडम, तुम्हाला पण धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आणि सर अतिशय म्हणजे उत्तम हे परत तुम्ही घेऊन सगळ्यांना आम्हाला उलट म्हणजे रिव्हिजन पण झालीये आणि प्रत्येक क्लासमध्ये काही ना काही नवीन शिकायला मिळतच आहे. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन थँक्यू. सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू. तुमच्या परवानगीने सगळ्यांच्या मीटिंग एंड करतो. थँक्यू ऑल द सर. बेस्ट. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू सर.